नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती एग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. एखादा अभिनेता किंवा कलाकार सिनेमातल्या पात्राला जिवंत करतो किंवा भूमिकेमध्ये प्राण भरतो असं आपण म्हणतो. तसंच त्या रंगमंचाला, सिनेमातल्या सेट्सना जिवंत करण्याचं, निर्जीव लाकडांमध्ये, वस्तूंमध्ये प्राण भरण्याचं काम कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई करतात. लहानपणापासूनच रंगांमध्ये रमणाऱ्या नितीन देसाईंचं बालपण अगदी टिपिकल मध्यमवर्गीय वातावरणात गेलं. नंतर कलेचं ठरवून घेतलेलं शिक्षण, वयाच्या 21व्या वर्षीच काढलेली कलर लॅब, तमस मालिकेपासून सुरू झालेली कारकीर्द आणि आता 50 एकरात पसरलेल्या एनडी स्टुडिओचं साम्राज्य. नितीन देसाईंचं आयुष्यसुद्धा सिनेमाच्या कथेला शोभेल असंच काहीच आहे. देवदासचे अतिभव्य सेट्स किंवा लगान सिनेमातलं भुजमधलं ब्रिटिशकालीन गाव किंवा मग जोधा अकबरमधली डोळे दिपवणारी महालांची श्रीमंती, नितीन चंद्रकांत देसाईंचं कला दिग्दर्शन सिनेमातल्या सेट्समधनं आपल्याला लार्जर दॅन लाईफ दृश्यांचा अनुभव देतं. त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जतच्या भव्य दिव्य इंडी स्टुडिओमध्ये गेलं की हातात टाईम मशीन आल्याचा फील येतो, कारण ते हिंदी सिनेसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास ताजा होतो. त्यामुळे आपल्या कलेच्या जोरावर यशाची शिखरं गाठणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांच्याशी आपण संवाद साधूया आणि मनमोकळ्या गप्पा आज कट्ट्यावरती मारूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. आपण गणेशोत्सवात बोलतोय आणि गणपती कलेची देवता आहे आणि त्यामुळे तुमचं त्या काळामध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये येणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पण त्या सगळ्या बाकीच्या गोष्टींच्या बद्दल बोलण्यापूर्वी सगळ्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडलेला आहे तो तुमच्या बदललेल्या रुपड्याचा. ही काय भानगड आहे? तुम्ही अशी दाढी का वाढवताय? म्हणजे काही तुम्ही नवस वगैरे केलेले आहे का? दुसरं तुम्ही नरेंद्र मोदींचं अनुकरण म्हणून हे करताय का बाबूराव पेंटरांच्या सारखं तुम्ही म्हणजे त्यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे करताय? आणि हे सगळं आत्ताच का करताय? सर्वप्रथम सगळ्यांचं नमस्कार. सगळ्या रसिक बापांना ह्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला खरंच धन्यवाद म्हणायचं आहे, कारण गणपतीच्या वेळात जे कलेचं आराध्य दैवत आहे त्याच वेळात मला आज ह्या कट्ट्यावरती, कारण मी प्रचंड फॅन आहे या कट्ट्याच्या. ज्या पद्धतीने तुम्ही सगळे ह्या कट्ट्याला साजवलेत, तर आमच्यासारखे लोक येऊन मन मोकळे गप्पा मारतात आणि त्यातनं सगळं काय बोलतात. त्यातनंच जर का दाढीचं विचारायला आलं तर गंमत अशी झाली की 9 मे 1987ला मी पहिल्यांदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. फिल्म सिटीमध्ये मी तमसच्या सेटवरती गेलं असताना त्या सेटमध्ये मी एवढा वाहून गेलो की 13 दिवस 13 रात्र मी तिथेच होतो. आई शोधते मुलगा गेला कुठे. पण मग फिल्म सिटीच्या त्या ऑपरेटरकडे 56 फोन यायचे तिचे, आईच ती ना. मग मी जाऊन तिला सांगितलं, नाही आई, माझं आयुष्य मला इथे सापडल्यासारखं झालं आहे आणि मी आता ह्या विश्वामध्ये स्वतःला झोकून. सेट कुठं होता? तो फिल्म चित्रनगरीत होता, गोरेगावला. आणि मला अजूनही आठवतं राजीवजी की पहिला जो मी वॉक केलो त्या चित्रनगरीच्या त्या ह्याच्यातनं, मी राहायला मुलुंडला होतो. 398 पकडून 2 किलोमीटर चालून फिल्म सिटीमध्ये गेलेलो. आणि गेल्यानंतर मग मला असं वाटलंच नव्हतं की हे माझं आयुष्य तिथे घडणार आहे. पण ते तुम्हाला स्वतंत्रपणानं काम दिलं होतं त्याचं? ते मी नितीश रॉय म्हणून जे कला दिग्दर्शक होते, कारण मी जेव्हा माझ्या म्हणजे कमर्शियल आर्टची डिग्री घेऊन जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा वडिलांनी 2.5 लाखाचं कर्ज काढून देऊन पहिली कलर लॅब केली, कारण मला 9 ते 6 हा प्रकार जमत नव्हता. आणि त्या ह्याच्यातनं जेव्हा मी ती कलर लॅब घेतल्यानंतर, ती केल्यानंतर फोटो काढणं, स्टील्स काढणं आणि मोठमोठे ब्रोमाइड मारणं हा माझा 6 महिन्याचा अगदी म्हणजे व्यस्त असलेला शेड्यूल असताना मला एकदा नितीश रॉयचे फोन आले आणि त्यांनी कुठल्या तरी पॅलेसमध्ये अंडरओव्हर असे रोल काढलेले आणि माझी कलर लॅब मॅन्युअल असल्यामुळे त्यांनी मला ती संधी दिली. आणि त्या संधीचा पुरा फायदा मला उठवता आला, कारण ते ज्या पद्धतीने मी त्यांना काम कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये आणि अत्यंत किफायतशीरपणे केल्यानंतर ते इम्प्रेस झाले. आणि ते म्हणाले, तेरा टॅलेंट इधर तू क्यों वेस्ट कर रहा है, तू फिल्म सिटी में क्यों नहीं आता है. तर तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या काळात म्हणजे जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा आईवडिलांना शक्यतो आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील, आणि वडील बँकेत होते तर काही नाही तो बँकेत जावं असं असायचं.
कला हा तेव्हा असा काही व्यवसाय असेल किंवा त्यातनं काही आपलं आयुष्य बनवू शकेल असं साधारण कल्पना जर तुम्हाला ती बॅकग्राऊंड नसेल तर जर ती बॅकग्राऊंड नसेल तर. आणि मी पहिलाच कलाक्षेत्रात आलेला आणि चित्रपटसृष्टी जातो म्हटल्यावरती तर आमच्या घरातल्या सगळ्यांचाच भोवयावरती गेलेलं की ऐकता कलाकार झाला आणि आता तिकडे. पण मी माझ्या आईवडिलांना नेहमी, म्हणून मी नितीन चंद्रकांत देसाई लावतो, कारण त्या काळात माझ्या वडिलांनी, आईनी एक मोठा धाडसी निर्णय घेतला की तू चित्रपटसृष्टीत जातोयस, तू तुझ्या हिमतीने तू कलाकार आहेस. कारण मी शाळेपासनं कॅमलिनच्यापासनं ती सगळी जेवढी कॉम्पिटिशन होतं त्याच्यात गोल्ड मेडल किंवा पहिलं पारितोषिक मिळवण्याची, म्हणजे मी बॅडमिंटन खेळायचं तरी जे स्कूल ऑफ आर्टची गोल्ड मेडल मला होती. तर तशा पद्धतीची एक प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना माहिती आहे की हा करेल तर चांगलं करेल आणि त्यांनी तो विश्वास ठेवला. आणि दुसरं माझ्या बायकोनी आणि मुलांनी मला असं सहकार्य दिलं की मी तुम्हाला सांगतो की 9 मे 1987 नंतर कोरोना, आता 33 वर्षापर्यंत मी कधी आयुष्यात घरीच नव्हतो. माझी मुलं कधी मोठी झाली, माझं कसं, ते सगळं क्रेडिट बायकोचं, आईचं, माझ्या बहिणीचं आणि सगळ्या माझ्या परिवाराचं, काकांनी आणि मला स्टुडिओत. कारण दिवस रात्र ते 13 दिवस रात्र मी घरात बाहेर असायचो आणि ते करता करता पहिला ब्रेक लागला. आणि मग तुम्ही जसं मगाशी म्हणालात, ही दाढी तेव्हा उगवली गेली. काहीतरी आयुष्यात करत राहायचं हा ध्यास असल्यामुळे मी जेव्हा काहीच करू शकत नाही आहे आणि आपल्याला लॉकडाऊननी थोपलं गेलेलं आहे आणि घरात आहे, मग मी काय केलं की माझे सगळे, म्हणजे गोविंद नीलांबरोबर, शांबे निगलांबरोबर जेवढे माझे दिग्दर्शक होते त्या सगळ्यांबरोबर बोलायला सुरुवात केली. आणि त्या बोलता बोलता स्वतःला हरवून गेलो आणि परत दाढी वाढली. दाढी वाढल्यानंतर माझा मुलगा एलेला राहतो, तर कान तिकडनं म्हणाला की बाबा दाढी मला येत नाही आहे, तुम्हाला आली आहे, छान वाटते. तर ती ठेवल्यानंतर मग काय झालं की आत्ताचं जे सोशल मीडिया आहे त्याचा मीटर दाढीकडे जास्त जायला लागलं. आणि मग मी पाहिलं की जसं तुम्ही म्हणालात की बाबुराव पेंटर हे माझ्या दृष्टीने आराध्य दैवत आहेत. त्यांचा अवॉर्ड माझ्या समोरच असतो नेहमी. त्यांच्याबद्दलचा जो जीवनगौरव कोल्हापूरमध्ये मला अवॉर्ड मिळाला आणि तो अवॉर्ड मी समोर ठेवतो. मग जसं सडवलकर साहेब आहेत, बाबासाहेब आहेत पुरंदर, ही सगळी इन्स्पिरेशनची लोक आहेत आणि त्यांनी पण ते तप करताना, पण मी असं कुठलं काही नवस नाही आहे किंवा तप नाही आहे. मी काम करून विश्व निर्माण करणारा माणूस आहे की त्याच्यात हां देवाची पण तेवढीच सेवा करतो. लालबागचा राजा असो किंवा बाबूगेनू असो किंवा कोकणात आपल्या गणपतींचं एकही वर्ष नाही. मला आठवतं एकदा विनोद चोप्रा मला न्यू मेक्सिकोला घेऊन गेलेला आणि मी म्हटलं विनोद मैं 4 बार आ चुका हूँ, 5वीं बार अभी गणपति है, मैं नहीं आऊँगा. तो बोला नहीं तू आ जा एक बार, वो सब अंग्रेज़ लोगों का मैंने टाइम लिया है तो तुझे उस वक्त आना पड़ेगा. तो मैंने बोला कि आऊँगा लेकिन होली और गणपति मैं कोकण का मिस नहीं करूँगा. राजूजी त्याने ऐकलं नाही. मी पण म्हटलं की ठीक आहे, तू पण जिद्द मी पण जिद्द. मी 36 तास इकडनं गेलो अमेरिकेला, इकडनं अमेरिकेला 16 तास, तिकडनं न्यू मेक्सिकोचं तिकीट आणि तिथनं 6 तास बाय रोड प्रवास होता. 24 तास काम केलं आणि परत 36 तास परत आलो. गणपतीला दुर्वा गायला दापोलीत गेलो आणि मग परत 36 तास करून न्यू मेक्सिकोला गेलो. त्यामुळे देवावरती, आईवडिलांच्या ह्याच्यावरती, सगळ्यांवरती श्रद्धा आहे. पण प्रयत्न आहेत की. पण नितीनजी, मला तुमचं सगळं करिअर ना म्हणजे जवळून बघितलंही आहे, त्यामुळे मला कायम कुतूहल आणि खूप कौतुकही वाटतं की मुलुंडमध्ये एकदम टिपिकल मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा, ज्याला घरचं कसलंही हे बॅकग्राऊंड नाही कलेचं, मध्यमवर्गीय म्हणजे असे बँकेतल्या नोकरी करणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्म तुमचा झाला. पण तुम्ही नंतर जे काही स्वप्न बघितलीत आणि जे काही निर्माण केलं, ND स्टुडिओ सारखं काहीतरी, त्याची आता सुरुवात तुम्ही सांगितली, तमसची तुम्हाला संधी मिळाली. पण अशी संधी तर अनेकांना मिळते, पण नंतर जे इतकं भव्य काही जे निर्माण तुम्हाला करता आलं ते कशाच्या जोरावर, कुणाचा सपोर्ट तुम्हाला होता, इंडस्ट्रीमध्ये तुमचे काय अनुभव होते? सर्वप्रथम तर मी आईवडिलांचे आभार मानेनच. कारण जसं तुम्ही म्हणालात की सामान्य घरात असलं ना, तर राजूजी सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला किती पैसा तुम्हाला पाठीशी आहे ते महत्त्वाचं नसतं, पण तुमच्या आईवडिलांच्या, तुमच्या बायकोपोरांच्या, तुमच्या जवळच्या बहिणी भावांचा आणि सगळ्यांचा तुम्हाला जो सपोर्ट असतो ना, की नाही. तुम्हाला सांगतो की मला पहिला अवॉर्ड मिळाला ना, तर माझ्या वडील बँकेत असताना त्यांनी कळव्याला सगळीकडे जाऊन तो पेपर दाखवला, सगळ्यांना त्यांनी हे केलं. तर मला वाटलं नाही,
पैशात थोडी सुख आहे. माझे वडील आई जर का ह्याच्यात सुखी आहेत तर मग मला काम केलं पाहिजे आणि काम करून दरवेळी अवॉर्ड मिळायला पाहिजे, अशी माझी एक ती जिद्द झाली. आणि मी ऋणी आहे सगळ्या माझ्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्सचा. मग मी एवढा लकी आहे की मला गोविंद निलानींबरोबर काम सुरुवात केली. अहो, तो माणूस एकेका शॉटसाठी 87 टेक घेऊ शकतो, दिवसभर एक शॉट घेऊ शकतो. ह्याच्यानंतर मी म्हटलं की आपण ही गोष्ट जर का शिकलो तर आपल्याला आयुष्य घडू शकतं. आणि त्यामुळे श्याम बेनेगल, गोविंद निलानी, नंतर गुलजार साहेब, कुमार साहनी, ह्या मला ना साईडला विनोद नितीनजी, चोपडा. मला तुमच्या आई वडिलांच्या बद्दल तुमच्या असलेल्या भावनांना, म्हणजे आता तुम्ही बोलताय तरी तुमच्या डोळ्यातनं अश्रू पाझरतायत आणि मला तुमचं किती त्यांच्यावर श्रद्धा आहे. म्हणजे खरं तर हा तुमचा आदर्श आहे. बाकी तुम्ही कलाकार म्हणून जे आहे त्याचा तर घ्यावाच, पण आई वडिलांच्या बद्दल असलेली श्रद्धा आणि प्रेम आणि त्यांच्याविषयी असलेलं सगळं समर्पित भावना ही सुद्धा खरं तर तुमच्याकडून म्हणजे घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आई वडिलांबद्दल बोलताय तेव्हा तुमचे डोळे भरून येतात. खरं तर त्यांना तुम्ही उभं केलेलं सगळं बघायला मिळालं. आणि आपला मुलगा, ज्याच्याबद्दल मला माहिती नाही, आता कदाचित ते सांगतील की जेव्हा तुम्ही सुरुवात करत होता त्यावेळेला त्यांच्या भावना काय होत्या, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये 1000 प्रकारच्या शंका, कुशंका आणि प्रश्न असतील, त्या त्यांनी सगळ्या आपल्याच मनात ठेवल्या आणि तुम्हाला पुढं जायला बळ दिलं. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगेन ह्याच्यामधल्या, की जेव्हा मी कला दिग्दर्शनामध्ये आलो तेव्हा मी दिवसरात्र काम करायचो, कपडे माखलेले असायचे. आईला आणि घरच्यांना असं म्हणजे तेव्हा माहीत नसतं की कला दिग्दर्शक काय, असं बरेच जणांना आत्ता पण माहिती नाही की कला दिग्दर्शक नक्की काय करतो. तर कला दिग्दर्शक म्हणजे प्रत्येक चित्रपटाचं, म्हणजे आता माझा बॅकड्रॉप पण तुम्ही एका कला दिग्दर्शकाकडनंच केला आहे. तसंच चित्रपटामध्ये प्रत्येक फ्रेम, म्हणजे कधी हिरोईन नसतील पण कला दिग्दर्शक तिथे असतो. तर आई मला नेहमी असं म्हणायची की यार तू नक्की करतो काय. मला त्यावेळी 2000 रुपये फक्त मिळायचे आणि त्या 2000 रुपयामध्ये आई म्हणायची सर्फचं पाकिट किंवा 500 एक बार पण त्याच्यात येत नाही आणि तू दिवस रात्र तिथे असतोस. तर मी अशी मनात एक हे पडले की आई एक दिवस असा येईल ज्यावेळी मी दाखवू इच्छितो. मग जेव्हा मी पहिला इंडिपेंडंट सेट लावला चाणक्यचा, तर तेव्हा आई आणि वडील इकडे आलेले गोरेगावला एका लग्नासाठी. तर मी 57 रुपये माझ्या खिशातनं घालून आईला आणि माझ्या वडिलांना रिक्षातनं फिल्म सिटीत घेऊन आलो. चित्रनगरीमध्ये आल्यानंतर मी तिला दाखवायला लागलो, हे बघ, हे मौर्यन वेळाचं गेट जे सकाळी उघडतं सूर्योदयाला आणि संध्याकाळी बंद होतं. त्याच्यात नंतर हा मोट आहे, त्याच्यानंतर चुंगी ऑफिस आहे, नंतर इथे मार्केट आहे, इथे ब्राह्मणांची घरं, इथे क्षत्रियांची घरं आणि हा राजवाडा. ते सगळं पाहिलं. जवळजवळ 5 किलोमीटरचं तो सगळं परिसर चालल्यानंतर ती माऊली थकली आणि मला बोलली, हे सगळं ठीक आहे पण तू काय केलं ह्याच्यामध्ये. तर मला तेव्हा खरंच वाटायला लागली की अरे हे केलं पण आईला कसं काय कळणार मी काय केलं. मग मी आईचा हात धरला आणि आईचा हात धरून मी जेव्हा त्यात एक दरवाजा उघडला आणि सेटमध्ये जसं पूर्ण अगदी राजमहल असतो पण मागे ते सपोर्ट आणि गत्ते लावलेले असतात, त्या गत्त्यामध्ये ती जेव्हा पाहिली ना तर ती एकदम हर्षोल्लित झाली आणि तिच्या चेहऱ्यावरती जसं माझं आत्ता झालं तसं तिच्यातलं डोळ्यातलं पाणी टपकलं. राजूजी, मला गरम पोळ्या खायची सवय तुम्हाला तर माहिती आहे. आणि आई आधी बोलायची रात्री 11 वाजता 12 वाजता येतो, तुला गरम उठायला लागायचं तिला बिचारीला सगळं घरचं काम ऐकून. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कधीही आत्तापर्यंत मला गरम पोळ्यांसाठी कधी काय हे झालं नाही, कारण तिला कळलं हा जो काय कष्ट करतोय त्याचं काहीतरी फळ येत आहे. आणि दुसरी महत्त्वाची आईवडिलांच्यासाठी गोष्ट म्हणजे माझे वडील जेव्हा कॅन्सरमधनं जात होते आणि आम्हाला अचानक कळलं, मी भुजला होतो, मी लगान ह्या चित्रपटाचं पूर्ण तो सेट तयार करत होतो आणि त्यावेळी एकच फ्लाईट यायचं आणि त्या एका फ्लाईटमधनं मी जेव्हा तिथे गेलो असताना मला बातमी आली की वडील सिरियस आहेत आणि ऑलरेडी डेड बेडवरती आहेत, यू स्टार्ट इमिजिएटली. पण मी तिथनं येऊ शकत नव्हतं कारण रोड येत नव्हते, रेल्वे पोचत नव्हती, दुसऱ्या दिवशी फ्लाईटने येणं हेच पहिलं होतं. पण माझ्या ह्याच्यात मग तिथला माझा ड्रायव्हर म्हणाला की नाही मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेतो. मग मा आशापुरा म्हणून एक तिथे देवी आहे, तिथे गेल्यानंतर मी देवाला साकडं घातलं. मी म्हटलं कलाकार म्हणून मी एक साधा माणूस आहे
मी इथे म्हणजे कलाची साधना करताना इथे आलेलो आहे, पण मला आता पाहिजे की दैवी शक्ती जर का ह्या आयुष्यात आहे तर माझ्या वडिलांना त्यांनी जावं आणि वाचवावं. मी येईपर्यंत वडिलांचं काही होणं पण राजूजीच्या शक्ती आहेत. आणि जर का कला किंवा आपल्या चांगल्या भावनेने केल्यानंतर ते मिळतं. मी आलो, मी पोचलो. माझी बहीण म्हणाली की नितीन, इट वॉज अ मिरॅकल. माझी बहीण डॉक्टर आहे. ती आणि तिचे मिस्टर बिचारे भरपूर वडिलांसाठी करत होते आणि मी पोचल्यानंतर आम्ही हे केलं. मग नंतर राजूजी त्यांचं ऑपरेशन झालं जवळजवळ 18 तास आणि त्याच्यानंतर आम्हाला आनंद झाला की सगळ्यांना चांगलं झालं. पण डॉक्टरांनी बोलून सांगितलं की ते ऑपरेशन मी केलं, पण त्यांच्याकडे फक्त 4 महिने आहेत, तुझ्याकडे फक्त 4 महिने आहेत. मग आमचं जे सकाळी 5ला उठायचो, आंघोळ करायचो, फिल्मसिटीत जायचो, कोण बनेगा करोडपती तेव्हा चालू होता, मिशन काश्मीर तेव्हा चालू होतं, संध्याकाळपर्यंत काम करायचो, रात्री जसलोकला जायचो. असं करत करत मी त्यांना जवळजवळ 11 महिने जीवनदान दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर लगान मी करत असताना लगानना मला सगळे अवॉर्ड्स मिळाले. मला स्क्रीन मिळाला, फिल्मफेअर मिळाला आणि नॅशनल अवॉर्ड जो मिळाला, नॅशनल अवॉर्डसाठी तुम्हाला दिल्लीला फार छान पद्धतीने सन्मानित केलं जातं. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती भोजन होतं. आणि मला अजून आठवतं अब्दुल कलामजी होते आणि त्या ह्याच्यात ते एवढे उत्साही, म्हणजे मी 2 राष्ट्रपतींच्या हस्तनं 4 नॅशनल अवॉर्ड घेतले, पण ते एवढे उत्साही असायचे की ते असे बोलता बोलता जेव्हा मला ग्रीट केलं तर मी तेव्हा त्यांना म्हटलं की माझे वडील आजारी आहेत आणि मी राष्ट्रपती भोजनासाठी थांबू नाही शकत आहे, आय हॅव टू गो बॅक. ते बोले नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. असं तो पण एक वडीलच. पण मी तो अवॉर्ड घेऊन जेव्हा घरी आलो, मुलुंडलाच राहत होतो, आल्या आल्या आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने माऊली माझी आई उभी होती, तिने ओवाळ्याचं ताट ठेवलेलं आणि माझे वडील बसलेले आणि तिथनं दरवाज्यातनं आल्यावरती तिने मला ओवाळलं आणि ओवाळल्या मी जो अवॉर्ड काढला आणि तो अवॉर्ड मी त्यांच्या गळ्यात टाकला. आणि ते गळ्यात टाकल्यावरती वडिलांनी असं पाहिलं आणि वडिलांच्या एक आनंद अश्रू याच्यावरती आला. तो अजूनही मी जपून ठेवला. अजूनही त्याला लॅमिनेट करून तुम्ही बघितलं आहे की माझ्या मुख्य केसमध्ये. तर हे मला ह्या कलेने आणि ह्या ऐश्वर्यांनी दिलं आणि हे आई वडिलांनी दिलं, म्हणूनच त्यांना समर्पित होतं. आणि त्यांनाच धरून मी असं हे केलं की आता मी कलेची एवढी साधना केलेली आहे तर मला गिविंग बॅक टू सोसायटी म्हणून मी स्टुडिओ निर्मितीकडे वळलो. 198 चित्रपट झाले आणि मग अनेक अवॉर्ड झाल्यानंतर असं वाटलं की नाही, आपल्याला काहीतरी परत सोसायटीला द्यायला पाहिजे. म्हणून मग आजूबाजूची ती 27 गावांना एक रोजगार आणि आता एक नवीन पिढीसाठी, कारण माझी 3 मुलं LAला शिकायला गेली कलेच्या माध्यमातून आपल्याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये. इथे नव्हतं, पण मला ते इथे करायचं आहे. त्यामुळे तो युनिव्हर्सिटीचा ध्यास आणि अशाच ह्या सगळ्या वातावरणातनं मग तुम्हाला न पैशाची गरज असते, न तुम्हाला फक्त माया असते. कलाकाराला एकच लागतं, ॲप्रिसिएशन आणि अवॉर्ड्स. आणि ते देवानी तुमच्या माध्यमातून मला नेहमीच दिले आणि नेहमीच त्याच्यात. नाही, कारण असं की म्हणजे तुमच्या आधीचे असे कला दिग्दर्शक आठवायला गेलं तर फार क्वचित आठवतील असं काम तुम्ही खरं तर केलं. आणि इतके उत्तम सिनेमे तुम्ही निर्माण केलेत, त्याच्यामध्ये तुमचे हात लागले त्या सिनेमांना. या सगळ्या सिनेमांमध्ये कोणत्या सिनेमाचं काम करताना तुम्हाला खूप चॅलेंजिंग, म्हणजे कदाचित बघणाऱ्यांना ते जाणवलं नसेल पण भयंकर कष्ट तुम्हाला पडले, असा कोणता सिनेमा होता? हा जरा टफ प्रश्न आहे, कारण काय होतं की योगदानामध्ये कुठेही कसर करू नये असं नेहमीच मला वाटत आलं. पण तुम्ही म्हणतात तसे एकदम 2-3 असे किस्से म्हटले तर 1914 लव्ह स्टोरी, म्हणजे मी 6 वर्ष 7 वर्ष काम केल्यानंतर एक भव्य चित्रपट हिंदी क्षेत्रातला, म्हणजे तेव्हापर्यंत मी 6.5 वर्ष काम करत होतो, प्रचंड काम करत होतो, पण तेव्हा ते रेकग्नायझेशन किंवा चाणक्यमधनं वगैरे मिळालं नव्हतं. पण विधू विनोद चोप्रांचा मी परिंदा केलेला आणि परिंदा करत असताना जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करत होतो तर बोटीतला एक सीन आहे बघा की अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर जाऊन गंडण करतो. तर त्या ह्याच्यामध्ये ॲज अ कला दिग्दर्शक मला वाटत होतं की माधुरी आणि यांच्यानंतर माझ्या सेटला पण बघावं. तर त्या दृष्टीने मी फार डिटेलिंग करत असं 2 फळ्यांमध्ये असं एक कापूस लावला जातो शॅलॅक, त्याच्यामधनं वॉटरप्रूफ म्हणजे वॉटर आत येऊ नये म्हणून. तर ते डिटेल करताना विनोद चोप्रा ओरडला, हे कोण देखेगा.
इतना डिटेलिंग कर रहा है, क्यों कर रहा है? मतलब विनोद, आप तो ऐसा मत बोलो, आप तो माने जाते हो डिटेलिंग के लिए, आपने अब तक जितनी भी फिल्में की है वो रियल लोकेशन पे की है, और मैं चाहता हूँ कि मेरे सेट की तरफ भी देखे, तो मुझे करने दो. तर ही गोष्ट मात्र राजीवनी त्याला आवडली आणि त्याला वाटलं की नाही, हा माणूस फार डिटेलिंगमध्ये एवढं नसताना पण हे करतोय. मग 1942 लव्ह स्टोरी जेव्हा त्याला करायला आला, तर त्यांनी मला तो चित्रपट, मोठा चित्रपट ज्याच्यामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, मनीषा कोयराला आणि जॅकी श्रॉफ आणि असे मोठे मोठे सगळे, आणि त्या ह्याच्यातनं मला वाटलं की ही संधी मिळाली आहे. पण ती संधी मिळाली असताना काय झालं की मी नवीन पहिला उदयनमुख असा कला दिग्दर्शक होतो, आणि तो मोठा सेट होता त्यावेळी, 87 लाखाचा प्रचंड मोठा सेट होता तो, आणि तो लावायचा होता आम्हाला अशा ठिकाणी की नॉर्थ इंडियाला मॅच करेन. कारण ती कथा आम्ही दाखवलेली मनीषा कोयरालाचं जे घर होतं ते आम्ही डलावजीत जाऊन शूट केलेलं. तर ते जेव्हा डलावजीतनं इथे करायचं झालं, तर आम्हाला असं वाटलं की आम्ही ते अशा ठिकाणी लावावं की तिथे पाणी असावं. मग चित्रनगरीमध्ये एक तलाव आहे, ज्या तलावाच्या बाजूला शेवटपर्यंत थोडं जास्त पाणी राहतं, आणि ते पाणी, त्या पाण्यातच सेट लावायचं ठरलं. आणि ते लावल्यानंतर मी मॉडेल केलं, सगळं मेजरमेंट केली आणि सगळं डिटेलिंग केलेलं. पण तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रीत काय काय, जेवढे तुम्हाला चांगले असतात तेवढे असे पण लोक येतात जे असायला पाहिजेत, काय त्याच्यात वाद नाही. तर एक जलील भाई म्हणून होते, ते विनोद चोपडाला असिस्ट करत होते. बोले, विनोद ये नया लड़का है, तेरा पूरा 87 लाख पानी में डूब जाएगा, नहीं लगेगा इधर सेट, इधर ऐसा होता है, इधर ऐसा हुआ है, इधर हाजी का ये हुआ है, मस्तान का हुआ है. मैं म्हटलं, अरे मी मेहनत घेतली आहे 3-4 महिने, तर तू काय असं सांगतोयस? असं मी आपलं गयावया करतो, मी करू शकतो विनोद. तर विनोद बोलला की आय नीड 1 डे टू थिंक, कल सुबह वापस मिलते. राजीवजी, मी सांगतो, मी घरी नाही गेलो, मी त्या तळाखाटीच बसून राहिलो. मी म्हटलं, यार मी तर अभ्यास केला आहे, मी सगळं मेजरमेंट केली आहे, मी लावू शकतो, मग आता कसं मी कन्व्हिन्स करू? आणि असा मी ह्याच्यात होतो. आणि सकाळी 7 वाजता मी त्या तळाकडे विचून हेच म्हणत होतो की आता मी तयारी तर केली, सांगू कसं? तेवढ्यात माझ्या मागे एक हात आला, आणि त्या हाताने बोलला की क्या सोच रहा है? तर त्याच्या आवाजावरनं, त्याच्या एकंदरीत ह्याच्यावरनं मला, मी एवढंच म्हटलं, विनोद मैं कर सकता हूँ विनोद. आणि तो बोलला ठीक आहे. सगळे आले, सगळे बोलायला लागले, सगळे चहा पाणी प्यायला लागले. विनोद चोपड़ाला चाय भी पिलो. जलील येऊन त्याची परत, विनोद मैंने फाइंड आउट किया, इधर ऐसा हुआ, उधर वैसा हुआ. तर बोला हां जिल बैठ कोई. मग सगळे बसल्यानंतर विनोद चोपड़ानी एकदा विनोद प्रधान कॅमेरामध्ये त्याला विचारलो की तेरे को क्या लगता है? तो त्यांनी सांगितलं, इसने, ये लड़के ने बहुत मेहनत की है और मुझे बहुत लगता है कि यही हमको ऑप्शन है और ये बनाएगा. तर विनोद बोलला की डिसिजन इज टेकन. तोपर्यंत असं धडधड धडधड धडधड, काय डिसिजन? तर बोला आई ट्रस्ट दिस बॉय अँड हम लोग इधर सेट लगा रहे. राजूजी चहा बिस्किटं सगळी बाजूला सोडून मी धावत गेलो खालती. त्या स्लोपवरनं गेल्यानंतर तिथे पाण्यामध्ये रॅम्प लावला. माझी मुलं, माझे असिस्टंट टायर ट्यूब पोटाला बांधून उडी मारायची आणि सांगायची 8 फूट आहे, 10 फूट आहे, अशा जजमेंटवरती तो सेट उभा केला. कारण ते पाणी हळूहळू खालती येणार होतं आणि ते त्या कॉर्नरला गेल्यानंतर तो माझा सेट पूर्तत्वाला येणार होता. तर अशा गोष्टींमुळे ते प्रॉब्लेम आले तरी मग त्याच्यातनं मार्ग काढणं हे सुचत गेलं. देवदास, संजय बन्साली जेव्हा मी काम करत होतो, तर काम करताना असं ठरलं की 9 देवदास आत्तापर्यंत बनल्यात आणि ह्याच्यानंतर आपल्याला जे बनवायचं आहे तर त्या नॉवेलला जस्टिफाय करण्यासारखं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही पुण्याला गेलो, FTIमध्ये जाऊन त्या सगळ्या 9 देवदास पाहिल्या आणि मग असं म्हटलं की ह्यातल्यापैकी एकही नाही, आपल्याला एक भव्य दिव्य करायचं आहे. आणि संजयबरोबर मी काम परिंदामध्ये, तो माधुरी आणि याचं गाणं होतं, त्या वेळापासून करत होतो. 1942मध्ये तर सगळीच गाणं तो कोरिओग्राफर होता. मग त्यांनी जेव्हा खामोशी केली तेव्हा मी 28 चित्रपट माझे चालत असायचे. तर तेव्हा रिक्वेस्ट केलं होती, ते पण सिनेमा मी त्याच्यासाठी केला. तो सिनेमा चांगला बनला पण व्यवस्थित चालला नाही बॉक्स ऑफिसला. म्हणून मग मी आणि तो आणि त्याची बहीण बेला, आम्ही थिएटरमध्ये फिल्म जाऊन कापलेली आहे की एवढी चांगली फिल्म आहे पण ती बॉक्स ऑफिस काय हिट नाही. मग त्याच्याकडनं ना संजयकडे खासियत होती गाण्याची. म्हणजे आपण
महाराष्ट्र नसताना भातुकलीच्या खेळामधली हे गाणी आपण ऐकायचं, पण त्याच्या घरी गेल्यानंतर पण हीच गाणी सगळी तो म्हणजे म्युझिकल होता. तर मी म्हटलं यार संजय तेरा म्युझिक का इतना बेस आहे. त्याची आई जी लीला बन्साली आहेत त्या चांगल्या कोरिओग्राफर आणि चांगल्या नर्तिकी होत्या. मग त्यांनी हमदिल बनवली आणि हमदिल एक सुपर डुपर हिट झाली. आमचं कॉम्बिनेशन पण वर्क झालं आणि संजयनी सगळ्यांसमोर सांगितलं की नितीन देसाई थॉट मी हाऊ टू थिंक बिग. आणि त्या लेवलला त्यांनी मला चॅलेंज केलं की मैं देखना चाहता हूँ की देवदास में तेरे में कितना बड़ा आर्ट डायरेक्टर. अच्छा. तर जे तुम्ही म्हणालात की असे प्रसंग कुठे आले, तर असे काय काय चॅलेंजेस आता तुमच्या कट्ट्याच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ओपन करतो की बाबा असे दिग्गज भेटतात. आय रिस्पेक्ट संजय बन्साली, कारण त्याच्यातलं पण जे काही पॅशन आहे त्यांनी मला नेहमी जागृत केलं. आणि त्या जागृत करत असताना मी जेव्हा म्हटलं की ठीक है मैं भी बताता हूँ, लेकिन तुझे पूरा सेट एक्सपोज करना पडेगा. कारण हम दिल दे चुके सनममध्ये मी 5 मजल्याची हवेली लावलेली, त्याच्यात संजय बन्साली 3 मजल्यापर्यंतच गेलेला. आणि प्रोड्युसर डायरेक्टरला काय की नितीन देसाई एक्सपेन्सिव्ह आर्ट डायरेक्टर आहे, बहुत बडी बडी फिल्म मेकर. त्यामुळे मला इंडस्ट्रीत असा प्रश्न होता की यार कसं काय तुला काम मिळणार, की काम तो अच्छा है लेकिन बहुत एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी म्हटलं की देख भैया तेरे को शूट करना पडेगा पूरा. तर आम्ही पारोचं घर डिझाईन करता करता, कारण पारो हे सर्वात छोटं कॅरेक्टर आहे कम्पॅरेटिव्हली पूर्ण देवदासमध्ये इतर ह्याच्यात. तर पारोचं डिझाईन करता 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 एवढं डिझाईन, एवढं इलॅबरेट, एवढं तुम्ही पाहिलं त्या ऐश्वर्याचं पारोचं घर किती छान आणि असं स्टेन्सिलवालं आणि ह्याचं स्टेन ग्लासवालं होतं. तर ते झाल्यानंतर मग मला 4 पटीने देवदास करायला लागलं, देवदासची हवेली. मग संजय बन्सालीला मी सांगितलं बाबा तुला हे घर एवढं एक्सपोज करायला लागेल. आणि पहिला शॉट जर का तुम्ही बघाल, स्मिता जयकर जेव्हा पहिल्यांदी धावत जातात तो चाव्यांचा छल्ला लावून की मेरा देवा आया, ते देवा देवा करत करत त्यांना घर दाखवायचं होतं की एवढं मोठं आम्ही वापरलेलं, एवढा खर्च केलेला. आणि मग ते झाल्यावरती चंद्रमुखीचा कोठा, चंद्रमुखी भव्य दिव्य पाहिजे होता. आणि मग मी म्हटलं की कोठा असला तरी आपण टेम्पल आर्किटेक्चर वापरू. म्हणून मग मी तो टेम्पल करून तो पाण्याच्या जिथे 1942 स्टेट लेवलला तो 11 वर्ष तलाव माझ्याकडे होता, ज्याच्यात मी वेगवेगळ्या सिनेमांचे वेगवेगळ्या वर्षी सेट्स लावले. तर त्या देवदासचं लावत असताना पूर्ण टेम्पल्स आणि हे आणि ते केलं. माधुरी दीक्षित तेव्हा दीक्षितांकडनं नेणे झालेल्या आणि त्या अमेरिकेत असताना संजय बन्सालीने त्यांचं गेलं, ते अमेरिकेतनं येत होत्या. आणि अमेरिकेतनं जेव्हा ते चंद्रमुखीच्या कोठा कसा लागतोय पाहायला आली माधुरी, तेव्हा ती पण एवढी खुश झाली. आणि एवढं हे की तिच्या आईबरोबर असं 2 किलोमीटरचं राऊंड मारून पूर्ण सेट बघितला आणि ती भव्य दिव्य कलाकुसर आणि ते सगळे डोम आणि मूर्त्या बघून म्हणाली नितीन एवढं सुंदर केलंयस, आता मला जाऊन ना डबल रिहर्सल करायला पाहिजे. तर एका आर्टिस्टकडनं ते चॅलेंज. आता हे करत असताना बन्सालीचं ते वाढत गेलं होतं आणि बन्सालीला आणखीन मोठं सगळं पाहत असताना आमचं बजेट संपलं आणि आमचा प्रोड्युसर काही कारणास्तव आत गेला आणि बन्सालीला तिथे कॉम्प्रोमाइज नव्हता. तेव्हा CGचं काय आलं नव्हतं आणि बन्सालीला भव्यतेचं. तर विचार करायला लागलो की काय करायचं, काय होणार. तर मी म्हटलं की चिंता मत कर, तीनों सेट जो डिसमेंटल है उसको मिला के एक बड़ा सेट बनाते. कारण त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे जी स्मिता जयकरांना किरण खेर म्हणजे ऐश्वर्याची आई, पारोची आई म्हणते कि मैं मेरी बेटी की शादी 4 गुना बड़े जमींदार के घर में करूँगी. म्हणजे एक तर पारोचं घर मोठं, त्यातनं देवदासचं घर 4 पट आणि त्याच्या पट आता 4 पट करायचं आणि बजेटचं आहे. आता काय करणार. पण लोकांना तर कळू शकत नाही. तुम्ही लोकांना असं सांगू नाही शकत की बाबा तुम्हाला असे असे प्रॉब्लेम. चित्रपट निर्मिती करत असताना एवढ्या गोष्टींना माणसांना अपडाऊन्समधनं जावं लागतं. दिसताना तेवढं दिसतं, क्रिटिसिझम पटकन होतं आणि काय काय गोष्टी आता सध्या तर काय काय चालल्यात तुम्हाला माहितीच. पण त्यावेळी जो आम्ही सेट लावला तो एवढा अतिभव्य झाला. आणि त्याच्यात तुम्ही जो शेवटचा शॉट आहे ज्याच्यात ऐश्वर्या लांब तो पल्लू साडीचा घेऊन पळते बिचारीला 3 दिवस पळायला लागलं. कारण 1 दिवस पळाली, त्याच्यात आमचा सेट येलो ब्राऊन होता.
दुसऱ्या दिवशी त्याला मी रात्रभर रेड पेंट केला, परत त्याच कॉरिडॉरमधनं ती पळाली की लांब वाटावा. मग दुसऱ्या रात्री आम्ही त्याला पूर्ण ब्ल्यू केला आणि मग त्याच्यातनं ती ऐश्वर्या पळून तो चित्रपटामध्ये बघा तो एकच कॉरिडॉर आहे, पण तो भव्यतेसाठी आणि बजेट कमी झाल्यानंतर किंवा रिस्ट्रिक्शन आल्यानंतर केलं. पण क्रिएटिव्हिटीला तुम्हाला म्हणजे नेहमीच असं जागृत राहून काहीतरी करायला लागलं. त्यामुळे हे जे किस्से आहेत ना राजीवजी, असे बरेच वेळेत होत गेले आणि माझ्या चित्रपट म्हणजे स्टुडिओची निर्मिती त्याच्यातनंच झाली की जो डायरेक्टर असतो, जो क्रिएटिव्ह माणूस हा नेहमी असा वरती असतो आणि त्याला नेहमी दिल मांगे मोर आणि असं असतं. आणि आत्तापर्यंत प्रोड्युसर म्हणजे अगदी मनमोहन देसाईंपासून सगळे मला जेव्हा भेटले ते प्रोड्युसर असताना सगळे इथे असतात. तर ह्यांना दोघांना जर का बॅलन्स करायचा असेल तर तो स्टुडिओ असावा. कारण ऑलिव्हर स्टोन इंडियामध्ये आलेला, ज्याला 2 ऑस्कर मिळालेले आहेत आणि त्यांना इंडियामध्ये 650 कोटीची अलेक्झांडर द ग्रेट हा चित्रपट करायचा होता. अलेक्झांडर चित्रपटासाठी माझी निवड झाली आणि आर्ट आणि हे करण्यासाठी माझी नियुक्ती पण झाली. 9 दिवस मी LAपासनं उदयपूरपासनं ते आपलं महाबळेश्वर जो फ्लॅटलँड आहे तिथे आम्हाला वॉर करायची होती. कारण अलेक्झांडर आणि पोरसची जी वॉर आहे, कारण त्याच्यात आपल्या भारतामध्ये हत्ती वगैरे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते करता येण्यासारखं होतं. तर त्याच्यासाठी जेव्हा मी ते माउंटिंग सगळं केलं आणि ठरलं की आता सगळं करायचं, माझ्या ऑफिसमध्ये आले, माझ्याशी पेपरवर्क झालं, सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जाणार होता आणि त्याच्या आधी बोलला की मेरे को चित्रनगरी देखनी है, फिल्म सिटी देखनी है, किधर ये सेट्स बनेंगे. तर आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने ते सगळं ट्रीट झालं किंवा ज्या पद्धतीने त्याला ते एकंदरीत पटलं नाही अँड बिकॉज ऑफ द पुअर इन्फ्रास्ट्रक्चर ही वेंट मोरोक्को. मोरोक्कोला मी स्वतः गेलो की म्हटलं भारताला सोडून हा माणूस मोरोक्कोत का जातो. भारत हा त्याच्यापेक्षा महान देश आहे. आज चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती आपल्या भारतात होते, हॉलिवूडमध्ये मोठं असलं तरी. मग मला ध्यास लागला आणि त्या ध्यासामधनं मी मुंबई पुणे, मुंबई नाशिक, मुंबई अहमदाबाद जो मिळेल जो दाखवेल त्या पद्धतीने जागा बघायला सुरुवात केली. आणि ती जागा बघत बघत शेवटी मला जी एक जागा आत्ता 60 जागांमध्ये मिळाली, तर त्याच्यावरती मला जसं बुद्धांना तो निर्वाण झाला ना, तसं मी ती जागा बघत बघत तिथे पोचल्यावर तिथे एक छान वडाचं झाड आहे, त्याच्यावर मला पण एक असं झालं की इथे काहीतरी होऊ शकतं. आणि त्या ह्याच्यात मी ती स्टुडिओची निर्मिती केली. आणि योगायोगाने चांगली गोष्ट मला त्याच्यातनं जास्त आनंद वाटला की दादासाहेब फाळकेंनी जी आपल्या देशातली पहिली फिल्म बनवलेली ती माझ्या स्टुडिओपासून 9 किलोमीटरवरती आहे. आणि कदाचित म्हणूनच मला एवढ्या जागा पाहायला लागल्या आणि ती जागा लागल्यानंतर मी तिथे गेलो. त्यावेळेचे प्रांत राजेंद्र भोसले होते. त्यांना जेव्हा मी दाखवलेलं माझं स्वप्न, तर त्यांना उत्साह होता की हे महाराष्ट्रात बनावं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की विनोदजींबरोबर मी मोदीजींना 2003ला एक मोठ्या कमळातनं बाहेर काढलेलं. आणि त्या कमळातनं बाहेर येत असताना त्यांनी मला बोलवलेलं आधी की भैया तुमने कुछ अलग से स्टेज बनाया है, तुमने कुछ हाइड्रोलिक यूज़ किया है, हाइड्रोलिक तो मेरे को क्या करना है. तो बोला सर आपको कुछ नहीं करना है, मैंने आपके लिए करके रखा है, आपको जाके आपकी स्टाइल से जो भी भाषण आप देते हैं जिसमें माहिर है वो करना है. तो मला बोलले की आप मेरे साथ चलो, मुझे बताओ कैसे है. तर त्या 80 फुटाच्या कमळात 40 फूट आम्ही दोघं चालत गेलो 2003ला. ते झाल्यानंतर ते कमळ नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातला किंवा मुंबईतला पहिला मोठा कार्यक्रम, त्यांचं महाराष्ट्रातलं लॉन्चिंग एक प्रकार. एक्झॅक्टली विनोद तावडेंनी केलेलं. म्हणजे तेव्हा त्यांची सगळ्यांची हीच होती की ते लॉन्च कसं करायचं. आणि अफ्रोएशन गेमचं ओपनिंग मी केलेलं. तर त्या अफ्रोएशन गेमचं ओपनिंग करत असताना माझ्याकडे एक ह्यूज लोटस होतं आणि मी म्हटलं की त्याच दृष्टीने बरं आहे, कारण पॉलिटिकल ह्याला तर जास्त फंड नसतो किंवा जास्त काही करू शकत नाही, पण मोदींसारखं हे करायचं आणि प्रमोद महाजनजींसारख्या व्यक्तीबरोबर मला काम करायला तेव्हा मिळत होतं. तर मी ती संकल्पना दिल्यावर सगळे एक्साईट झालेले. मोदी पण एक्साईट झाले की त्यांना कळलं की असं काहीतरी होतं आहे. आणि मग मी त्यांना तिथे पोचल्यानंतर सांगितलं की सर मैंने आपको ब्लैक दाढ़ी से वाइट दाढ़ी तक पूरा एक मोन्टाज बनाया है जो LED स्क्रीन पे दिखेगा. साउंड ट्रैक पे पूरा
लोटस खुलने का और आपने जो किया है उस काम का ये आएगा, आपको इधर खड़ा रहना है और ये आप ऊपर जाएंगे, फिर जो होगा. तो बोला ठीक आहे. मग त्यांना सोडलं आणि मी समोर जाऊन कन्सोलला उभं राहिलो. राजूजी, एका कलाकाराला तेच पाहिजे असतं. ते वरनं आले, असं कमळ उघडलं गेलं आणि जे त्यांच्या चेहऱ्यावरती एक होतं की 2.5 लाखाचा मॉब असा उभा आहे आणि त्या 2.5 लाखाच्या वरनं जे त्यांनी बॅटिंग केली, जे त्यांनी भाषणात ते माहीरच आहेत आणि त्यांनी जे त्यावेळी त्यांनी बोलताना सगळ्यांना बोललं की यहाँ पे जो तमाम 2.5 लाख लोग आए वो 1 लाख नरेंद्र मोदी को देखने आए और 1.5 लाख मेरे मित्र नितिन देसाई ने मंच बनाया वो देखने आए. तो मीडिया सगळं माझ्यावरती, कारण माझ्या मागेच होते कन्सोलच्या इथे, सगळे बोलले की, आणि आमची भेट नाही झाली, आमची ताटामुट झाली. मी आपलं काम केल्यानंतर आपल्या कामाला लागलो. मी सकाळी 6ला उठतो, देवाची पूजा करतो, आईला नमस्कार करून 7 ते 8च्या दरम्यान ऑफिसला असतो आणि मग नंतर 10-10:30ला राऊंडला निघतो. तशाच पद्धतीने मुलुंडला मी आपलं माझं हे करून सकाळी, आणि तेव्हा माहिती आहे मोटरोला होता, मोटरोला असा फ्लॅपवाला फोन असायचा, आता ते फ्लॅट फोन नाही आहे. तर तो आपण चार्ज करायला ठेवतो, कारण तो नंतर बॅटरी पुरली पाहिजे. मी मुलुंडचं काम राजूजी केलं, जे माझं मुलुंडला ऑफिस होतं तिकडनं मिठागरला लागलो आणि पहिला फोन आला, नरेंद्र मोदी का नितिन देसाई को प्रणाम. मित्र तुम सोच रहे हैं कि नरेंद्र मोदी तुझे क्यों फोन करेगा. मैं बोला सर सोच नहीं रहा हूँ, पिंच करके देख रहा हूँ की आप डायरेक्ट, आणि डायरेक्ट हा राजीवजी, म्हणजे नो पीए नो हे मध्ये कोण नाही. त्यांनी विनोद तावडे आणि प्रमोदजींना सांगितलेलं की आप लोग कोई फोन नहीं करेगा, मैं करने वाला हूँ. आपने जो मेरे लिए किया था, मैं 2 रात सोचते बैठा. आपको मिलने की इच्छा रखता हूँ यदि आपके पास टाइम है. मैं बोला सर अगर किसी कलाकार को आप इतना अप्रिशिएट कर रहे हैं तो टाइम तो निकालना ही है. तो त्यांनी मला 11:30, 1:30, 4:30 आणि 5:30 असे 4 वेळा दिला. मैं बोला सर मैं 5:30 बजे आता हूँ, आपका सब खत्म होने के बाद. मी त्यांना पार्लरमध्ये भेटलो. नंतर मला ते सेंटर जिथे आता सहारा झाला आहे तिथे घेऊन गेले. आमची 45 मिनटं चर्चा झाली आणि त्या माणसाला पण कलेचा भरपूर हे आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं चल गाडी में बैठ. तर मला कळलं नाही आधी. तो बोले नहीं अभी बात करते करते मेरा मतलब त्यांचं फ्लाईट तिथे उभं होतं आणि माझ्या मते वेळ तशी घेतलेली एअर स्ट्रिपवरती की जायची. तर आम्ही बसलो, ड्रायव्हर, सिक्युरिटी, ते आणि मी, आणि कॉन्टेस अशी निघाली राजीवजी, आणि अशी जाऊन तिथे जी प्रायव्हेट जेट्स असतात उभी तिथे उभी राहिली. ही एअर स्ट्रीप आहे. आता ह्या एअर स्ट्रीपवरती लंडन मुंबई, अहमदाबाद मुंबई, दिल्ली मुंबई असे लँड होत आहेत आणि ट्रॅफिकचा वेळ 6:30-7, कारण मला 5:30ला भेटलेलं ते. आणि त्या वेळात बोले सब ठीक है, तू करना क्या चाहता है लाइफ में. मला सर 4 मिनिट आहे आपके पास, 4 मिनिट. तर म्हणले हां. मग माझ्याकडे ना तो स्टुडिओ बनवताना अमितजींना तिथे ओपनिंगला आणायचं हे आधीपासून होतं की या इंडस्ट्रीचा जो देव मी मानतो, कारण ते चांगले नायक तर आहेतच पण व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं शिकावं तेवढं कमी आहे. ते 4 मिनिटाचं प्रेझेंटेशन मोदीजींनी तिथे पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर पहिलंच असं म्हणलं की महाराष्ट्र जिधर खत्म होता है, राजस्थान चालू होने तक गुजरात तेरा है. मैं 150 नहीं तेरे को 500 एकड़ देता हूँ, गुजरात में आके बना. तर आता कलाकार ना, त्याला काही बिझनेसचं काय किंवा कोण संधी देत आहे, पैसे मिळणार आहेत भरपूर असं नाही, पण आपण आपलं प्रामाणिक. तर त्या याने मी म्हटलं की मोदीजी 3 प्रॉब्लेम आहे गुजरात में. हे सगळं एअरस्ट्रीपवरती चाललं आहे, हे बी पण विसरलं, कदाचित ते पण विसरले. मैं बोला कि मैं जब लगान कर रहा था वो बहुत फ्लैट है और वहाँ पे जिस तरह से हमारे महाराष्ट्र में पेड़, पहाड़ और नदी ताले निसर्ग है वैसे नहीं है. इसलिए देखो आप अगर देखें साउथ और महाराष्ट्र में हमारी इंडस्ट्री और फिल्म इंडस्ट्री पूरी यहाँ बैठी है, तो मैं वहाँ से लेके जाने का. तो बोले कि सब तूने दिखाया वैसे साउथ से नॉर्थ तक पूरा यहाँ पे बना डाल. तभी म्हटलं कि मैं लगान कर रहा था ना, हमारे गोरे ना उधर गिर जाते थे, इतनी गर्मी है उधर, बहुत गर्मी, और मेकअप और ये सब वहाँ पे पिघल जाता है. तो ते म्हणाले की AC फ्लोर्स बना जैसे LA में है, और ये तर ऐकायला तयार नाही. आणि मला तो महाराष्ट्र हे होत होतं.
तर मी म्हटलं की एक चीज़ है मोदी जी जो मैं आपको नहीं कहना चाहता हूँ और शायद आप नहीं करेंगे. तर मोदीजींना असं नाही कर सकते असं होत नाही. ती भुवई वरती गेली. तर मी म्हटलं अरे काय चूक केली. म्हटलं सर गुजरात में ना ड्राई प्लेस है वहाँ पे लीकर अलाउड नहीं है और इंटरटेनमेंट इंडस्ट्री है. मैं जब मैंने 29 इंटरनेशनल फिल्म की है, जब ये सब गोरे लोग आते हैं, हम पानी पीते हैं, वो हमारे सामने बियर पीते हैं, तो वो सब होते रहता है. तो मग हसायला लागले, ये तुझे महाराष्ट्र में बनाना है. मैं बोला सर ऐसे नहीं है. तर आता पण जेव्हा मी त्यांच्या ह्या 6.5 वर्षात जवळजवळ राजीवजी मला 87 इव्हेंट करायला मिळाल्या. GSTचं लॉन्च आपण केलं, स्टॅच्यू ऑफ युनिटी जे लॉन्च झालं ते केलं. आत्ता पण मी मोठी एक वाराणसीमध्ये 3.5 किलोमीटरचं पूर्ण प्रोजेक्शन मॅपिंग करतोय त्यांच्या ह्याच्यात. तर ते पण त्यावेळी ती संधी देत असतात. 25 मिनिटाची वेळ होती पण त्यांना एवढं माझं आवडलं काम की 1 तास 47 मिनटं PM झाल्यानंतर त्यांनी दिले. पण अजूनही भेटतात. मग बोलतात कैसा है तेरा स्टुडिओ, कैसी है मेरी माँ आशापुरा. त्यांची एक देवी पंचायत आहे आणि अभी तो आएगा कि नहीं गुजरात में. मैं बोला सर अभी तो आप चांद पे भी भेजो तो आना है क्योंकि आपने अग्नि का त्यावेळेस त्यांनी ते हे केलेलं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी जीवनात घडत गेल्या, लोक भेटत गेले आणि संधी मिळाल्या. आणि मी प्रयत्न करतोय राजीवजी की हा जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत वेगवेगळ्या संधी घ्यायचं. मला नशिबाने मी असिस्टंट आर्ट डायरेक्टर होतो, मग आर्ट डायरेक्टर झालो, मग प्रोडक्शन डिझायनर झालो, मग प्रोड्युसर झालो, मग ॲक्टर झालो. आय ॲक्टेड इन वन फिल्म, कारण मला एक डिरेक्ट करायची होती अजेंटा नावाची फिल्म. त्या अजेंटा डिरेक्ट केल्यानंतर त्याला सर्व महाराष्ट्र स्टेटचे बेस्ट अवॉर्ड्स मिळाले आणि ती एक वन ऑफ द हे म्हणजे चांगली ठेवण्यासारखी फिल्म झाली. तर त्याच्यानंतर मग स्टुडिओ निर्मितीत आलो आणि मग आता प्रोडक्शन करून जी इच्छा आहे पुढे पण टप्पा की चांगल्या कलाच्या विश्वात एक कलाची युनिव्हर्सिटी व्हावी. हे विनोदजींपासून मी उदय सामंतपासून अमित देशमुखांपर्यंत सगळ्यांसमोर ते झोळी पसरून उभा आहे की तुम्ही कलेच्या क्षेत्रात, कारण 28 क्राफ्ट आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्या 28 क्राफ्टला धरणारी एक युनिव्हर्सिटी नसावी. आणि त्याच्यातनं जे यंग क्राऊड आहे, म्हणजे आता माझी मुलं एलेला का गेली, कारण इथे त्यांना तसं पूर्ण नव्हतं. कारण कॉस्ट्यूम म्हटल्यावरती असं कुठली खास हे नाही आहे. माझी दुसरी मुलगी कॉस्ट्यूम डिझायनर झाली, माझा मुलगा थिएटर डिझायनिंग करून पूर्ण ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या ब्रॉडवेजसाठी लागतात ते डिझायनिंग करतोय. तसं ते इथे आपल्याकडे नसतं. ते का आपल्याकडे नसावं, ते असावं. म्हणून आता मी सध्या ध्यास घेतलेला की आता त्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेलात, आपण सुरुवात तर केलेली आहे, तुम्ही तुमच्या माध्यमातून पण आपण ते 6 कोर्स आहेत, पण आता मी 28 कोर्सचं करतोय. माझी मोठी मुलगी तिने आता LA मध्ये नेटफ्लिक्सबरोबर ती काम करते. तिने स्क्रिप्ट डायरेक्शन आणि प्रोडक्शन करते आणि शी इज प्रोड्युसिंग सम फिल्म्स इन LA विच इज गुड. आणि ते नॉलेज घेऊन मला पाहिजे की त्यांनी आपल्या इथल्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने तो उपलब्ध प्लॅटफॉर्म करून द्यावा. आणि ह्या घटना म्हणजे घडत गेल्या. मी तर प्रयत्न करून अजूनही विनम्रपणे हेच सांगतो की मी आत्ता आर्ट डिरेक्शनचं हे शिकलो आहे, अजून भरपूर एक्सप्लोअर करायचं आहे. आणि त्या गोष्टी करत असताना तुमच्या सगळ्यांची आणि जनतेची नेहमीच साथ राहिली. मग त्याच्यात मग लालबागचा राजा असो, म्हणजे गणपतीचा पंडाल असो किंवा कोणाचा बड्डे केक असो, आपण ABP माझ्या ज्या कट्ट्याचा पण मी म्हणून विचारलं हा कितवा कट्टा आहे, की आपण सर्वात मोठा असा भव्य दिव्य पण सेट मी लावून दे ज्यांचा कोणाचा असेल. त्यावेळी आपण राजीवजींची मुलाखत. पण नितीनजी तुमच्या सेटमध्ये ते हत्ती असतात, ते हत्ती काय त्याचं, तुम्हाला हत्तींचं एवढं प्रेम काय, भव्यता म्हणून काय भानगड काय? हां, म्हणजे कदाचित तसंच झालं असेल. एक तर तुम्ही जसं म्हणालात गणपती बाप्पा हे आपलं आराध्य देवाचंच आहे कलेचं, आणि त्यांच्याच फॉर्ममध्ये हत्तीचं आणि गणपतीचं. म्हणजे कालच मी एक सामान्य माणूस, म्हणजे एक मुलगा जो देवच होता, एक मुलगा माणूस होता, पण त्याला गजराजाचं शरीर लागल्यानंतर तो महान झाला. आणि त्याच ह्याच्यामध्ये त्या हत्तीमध्ये पण महत्त्व आहे. शिवाय मी भरपूर हिस्ट्रीमध्ये काम केलं आणि भरपूर हिस्टॉरिकल्सवरती काम करताना मला एक जाणवून आलं की त्या काळी जसं आज आपण मुकेश अंबानी एवढे करोड, अडाणी एवढे करोड असं जे मानलं जातं, त्यांच्या शेअर्सच्या ह्याच्यापेक्षा तेव्हा ह्या राज्याकडे एवढे हत्ती, ह्या मंदिराकडे एवढे हत्ती. आणि मला एक संधी
भारताला रिप्रेझेंट करताना पॅरिसच्या इथे जे लील शहर आहे, जिथे मी जे तुम्ही गजराज पाहता माझे किंवा गजराज म्हणजे उद्धवजी पण नेहमी मला म्हणतात की हातीवाला देसाई आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मी भारताला रिप्रेझेंट करत होतो. तेव्हा मी म्हटलं की जेव्हा मी त्यांच्यासमोर कॉन्सेप्ट मांडले तर त्या म्हणजे पॅरिसच्या स्ट्रीटवरती मी एकदा त्या रेल्वे स्टेशनपासनं त्या इथपर्यंत अनेक हत्तींची मांडणी केली आणि एका रात्रीत. म्हणजे मी जवळजवळ 12 हत्ती 24 फुटाचे, ते 24 फुटाचे हत्ती एन डी स्टुडिओमध्ये बनले, इकडनं फोल्ड झाले, ते कंटेनरमधनं गेले, मग ते पॅरिसला पोचले. तिथे लील त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी एक रेल्वे स्टेशन दिलं, तिथे ते माझ्या टीमने असेंबल केले आणि मी इकडनं फ्लाय डाऊन करून माझ्या बायकोबरोबर आम्ही रात्रभर उभं राहून आम्ही ते 12 हत्ती. तर तेव्हा गंमत झाली कारण युरोपमध्ये फार शिस्तबद्ध असतं. तो रोड 6ला संध्याकाळी त्यांनी ब्लॉक केला कारण आमचं 9पासून काम चालू होतं. तर एक लाल गाडीवाला, एक चष्मावाला माणूस, बॉल्ड होता, तो असा होता की क्यू भाई रोड क्यू ब्लॉक कर रहे हो, असं करून तो तिकडनं निघालेला. तर तो गेला. मग आम्ही हे सगळं चालू केलं ॲक्टिव्हिटी आमची. आणि ते हत्ती तिथे ट्रॉलर्स, क्रेन ह्याच्या माध्यमातून एवढे मोठे ह्यूज हत्ती जेव्हा मांडले गेले तिथे, सकाळी 6ला माझा 12वा हत्ती लावला गेला. मग मी असं हश्य केलं, तरी पण मी एक राहावं म्हणून तिथे असं फिरून फिरून होतो. राजीवजी 8च्या सुमारात तोच रेड हेवाला, तोच चष्मावाला, शर्ट वेगळा होता, पण तो आला आणि तो असा हे क्या हो गया. रात्रीभरात या हत्ती कसे काय एवढे उभे राहिले. तर ती हत्तीची क्रेज नक्कीच आहे कारण कलेच्या क्षेत्रामध्ये एक वैभव उभं करता करता. कारण मला ना म्हणजे मला मनमोहन देसाईंचं एक आवडायचं, नितीन मेरे को ना झोपडी भी पॅलेस जैसी चाहिए. तर काही मांडायचं असेल, तुमची संस्कृती आहे, तुमची कला आहे, तर ती भव्यतेने आणि चांगलीच मांडली गेली पाहिजे. आणि तो प्रयत्न मी आत्तापर्यंत करत आलो आणि हत्ती ते आशीर्वाद देत आले. पण नितीनजी आता इतके भव्य दिव्य सेट्स लावले तुम्ही, त्याच्यासाठी खर्च झाला बरेचदा, काही वर्ष, एखाद वर्ष 2 वर्षही ते सेट्स तसे असतील. असं कधी झालंय का की म्हणजे आता हा तोडायची वेळ आल्यावर नाही बाबा आता नाही तोडता येणार, असं सेटच्याच प्रेमात पडले? असं असा कुठला सेट आठवतोय का की तो तोडताना खूप त्रास झाला? माझ्या बाबतीत हे अनेक वेळा झालं. प्रत्येक कलाकाराला त्याची कलाकृती फार जवळची असते आणि तो त्या सगळ्या तन मन धन घरून असतो. जेव्हा मी देवदास करत होतो आणि देवदासच्या वेळी मी जेव्हा तो चंद्रमुखीचा कोटा लावलेला, तर तेव्हा PC अलेक्झांडर तेव्हाचे राज्यपाल होते आणि ते येणार म्हणून तो 2 दिवस सांभाळला गेलेला. आणि तो सेट सांभाळला गेल्यामुळे त्यांना आम्हाला तिथे दाखवायला जाता आलं. तो दाखवला, मी त्यांना समजवलं. संजय वरती शूट करत होता, तर मी त्याला एक्सप्लेन करत होतो. तर एक्सप्लेन करून झाल्यानंतर ते निघाले आणि गाडीत बसताना ना तेवढ्यात माझ्या लोकांनी कर्टन काढायला सुरुवात केली. ते म्हणाले हे क्या कर रहे? तो बोला नहीं सर आप आने वाले थे इसलिए 2 दिन रुके, नहीं तो अभी तक ये डिसमेंटल होतं. अरे यू आर क्रेझी. मग त्यावेळीचे जे फिल्म सिटीचे अधिकारी होती त्यांनी बोलायला सुरुवात केली की तुम्ही लोक असे काय, एवढे सुंदर, एवढे महत्त्वाचे सेट आणि एवढे खर्चिक सेट लागतात आणि तुम्ही ते डिसमेंटल होत येता. तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ किंवा वॉर्नर ब्रदर्स आणि हे बघितलंय का डिस्ने वर्ल्डमध्ये, त्यांनी ह्याच सेट्समधनं सगळं केलं आहे. माझ्या डोक्यात राजीवजी ती चक्र केली. त्यांनी ऐकलं की नाही मला माहीत नाही, पण मी ऐकलं. आणि मग मी जेव्हा विदेशात चित्रपटसृष्टी म्हणजे चित्रीकरणासाठी जायचो किंवा कुठल्या कामासाठी जायचो, तेव्हा मी आवर्जून माझं वॉर्नर ब्रदर्स, डिस्नी स्टुडिओ, युनिव्हर्सल ह्या ट्रिप असायच्यात. आणि तेव्हा तो झंझावात झाला. आणि तुम्ही जसं आत्ता म्हणालात की त्याच्यामध्ये एक आहे की एक कलाकृती तयार केल्यानंतर तिला परत निर्मित होण्यासाठी तिला काहीतरी वेगळं रूप द्यावंच लागतं. तर त्या अनुषंगाने मी वॉर्नरमध्ये हे बघितलं. कारण माझी मुलगी जेव्हा LA मध्ये राहते, ती अशी इथे राहते आणि वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ इथे आहे. तर मी बरेच वेळेला तिच्याबरोबर अभ्यासाच्या ह्याच्यातनं पण जातो. तर बॅटमॅन जो चित्रपट आहे, एवढा भव्य चित्रपट जो झाला, तर राजीवजी एक स्ट्रीट आहे, जसं आत्ता आपल्या स्टुडिओमध्ये एक स्ट्रीट आम्ही बनवली आहे, ती 198 चित्रपटात आली आहे, पण ती वेगवेगळी दिसते. कधी ती दिल्ली होते, कधी ती गोवा होते, कधी उदयपूर होते, कधी राजस्थान होते. ती आमची कला आहे आणि त्याच्यातनं त्या पद्धतीने केलं जातं. तर मी काय केलं की आपल्या कलाकृतीला जिवंत ठेवणं आणि तिला एक वेगळं रूप देणं,
ह्या दृष्टीने मी प्रयत्न केला आहे की ती किती छान पद्धतीने हे करता येईल. म्हणजे माझं पण समाधान होतं की माझी क्रिएटिव्हिटी गेली नाही. कारण तुम्ही जे म्हणता ना, मला असं दिल तुट्टा म्हणतो ना आपण. तमस हा पहिला माझा चित्रपट आणि तमसमध्ये मी 13 दिवस 13 रात्र असा उंच मनोरा करून एक मस्जिद केलेली, ओमपुरीचा जो सिक्वेन्स होता, आणि ती 4 दिवसात शूट केल्यानंतर गोविंद नेलानी म्हणले अभी डिस्मेंटल करो, इधर घंटाघर बनाते हैं. म्हटलं डिस्मेंटल करो, अभी तो बनाया. तर मी ती म्हटलं की जायच्या आधी आपण तिचा फोटो काढूया, कारण मी फोटोग्राफर होतो. तर मी एका डिस्टन्सचा अंदाज घेऊन फोटोग्राफर म्हणून ती फोटो काढायला गेलो. आणि तुम्हाला सांगतो, आज मी दिसतोय त्यावेळी मी ती टुणकण उडी मारली नसती, कारण ती मनोरा करताना माझा अंदाज असा हे झाला आणि तो मनोरा माझ्याकडे आला. तो फोटो आहे माझ्याकडे अजून, आणि मी शेवटच्या घटकेला बाजूला झालो. आणि तेव्हा मला त्या रात्री जेवण नाही गेलं ना झोप आली. म्हटलं की यार मी 13 दिवस 13 रात्र मेहनत केलेली अशी. पण मग त्याच्यातनं म्हटलं की नाही, नवीन क्रिएटिव्हिटीला येण्यासाठी एका क्रिएटिव्हिटीने जाणं आवश्यक आहे. आणि मग जोमाने लागलो आणि 2 ते 3 दिवसात आम्ही परत घंटाघर केलं त्याच तिथे. आणि मग मला असं वाटलं की अरे हे चॅलेंज आहे. मग माझ्याबरोबर एक एक चॅलेंज येत गेली. चाणक्य जेव्हा करत असताना एकेका सेटमध्ये 48 चेंजेस. डिस्कवरी ऑफ इंडिया जे मी केलं, जे माझ्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट काम मला वाटतं, की त्याच्यामध्ये मी आर्यन संस्कृतीपासून ते 1947 पर्यंतचा इतिहास अभ्यासलाच नाही, तर तो इतिहास म्हणजे उभा पण केला. आणि जेव्हा उभा करत असताना आपल्याला आपलं भारतीय कला संस्कृती किती रिच आहे ह्याची जाणीव होते. आणि त्या जाणीवेनुसार जेव्हा मी ते प्रत्यक्षात घडवलं ना, तर त्याच्यातनं मग ह्या सगळ्या गोष्टी एक एक जायला लागली, पण दुसरी निर्माण व्हायला लागली. मग माझं काय होत झालं की जेव्हा स्केच करतो ना, ते सेट बनेपर्यंत आणखीन 10 तयार होतात. म्हणून मग ती झाली की दुसरी परत कशी करता येईल. पण हा जो इतिहासाचा अभ्यास आहे, याची आवड होती की कला दिग्दर्शक म्हणूनच अभ्यासाला सुरुवात केली? कारण किती प्रकार ना, मी म्हणजे तुला तुम्हाला सांगतो की जेव्हा मी, म्हणजे माझी आई ऐकेल तेव्हा तिला माहितीच आहे, मला अभ्यास हा फक्त शाळेत जाऊन येऊन करायचा, बाकी खेळायचं. गोट्या खेळायचो तो माझ्याकडे मुलुंडमधल्या सर्वात जास्त गोट्या होत्या. बॅडमिंटन खेळायचो तर सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी मारायचो. कॅमलिन किंवा आर्टची तर नेहमीच पहिली प्राईज व्हायची. पण अभ्यास म्हटल्यावरती जेवढा आवश्यक आहे तेवढा करायचा. म्हणजे जेमतेम 35 किंवा 50 मार्क असतील अशा पद्धतीचंच मोजका आपण करून मोकळं व्हायचं. किफायतशीर अभ्यास करायचा. हां, भूगोल 0, इतिहास 0 असंच असेल. पण जेव्हा मी ॲक्च्युली कलाक्षेत्रात काम करायला लागलो, मी युनिव्हर्सिटीमध्ये 6-6 महिने जाऊन बसायला लागलो. पाटणकरबाई म्हणून एक युनिव्हर्सिटीच्या हे होत्या, म्हणजे लायब्ररियन. तर त्या लायब्ररियन असताना मला एकदा बोलल्या, काय हो देसाई, तुम्ही काय करता काय? तुम्ही सकाळी 10ला लायब्ररी उघडली की येता, न खाणं न पिण्यामध्ये 5ला तुम्हाला बाहेर काढायला लागतं, आणि एवढी जाडी जाडी पुस्तकं तुम्ही मागून बसवता. आमच्या जो तिथला पिऊन आहे त्याला एवढी एवढी पुस्तकं. मग मी पाटणकर मॅडमला सांगितलं की मॅडम, मी ना रिसर्च करतो आहे, डिस्कवरी ऑफ इंडियासारखी मोठी मालिका बनते, श्याम बेनेगल करतायत, आणि त्याच्यासाठी हे सगळं अभ्यास आहे. हो का? मग तुम्ही आधी सांगायचं, मग इकडे या. मग मला घेऊन त्यांनी ना आतमध्ये घेऊन गेल्या, जिथे सगळी कलेची पुस्तकंच ठेवलेली. अच्छा. इतर नॉर्मली बाहेर अभ्यास आपल्याला करायला देतात, पण त्यांनी तिथेच एक टेबल करून मिळालं की आता तुम्ही इथे जेवढी पुस्तकं काढायची ती काढा, जेवढा अभ्यास करायचं ते करा, जेवढा वेळ बसायचं करा. मला आणि माझ्या पिऊनला त्रास झाला नाही पाहिजे. पण मग नंतर त्यांना दिसलं की मी त्याचं जे काय उपयोग चांगला करतो. मग नंतर माझी लायब्ररी झाली देवाच्या कृपेने. त्याच मॅडमने येऊन त्याच पद्धतीने लावून दिली आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी हे केला. तर अभ्यास तिथपासनं खरं आधीच्या वेळात माझ्या मते खेळात जास्त रहस्य होतं. कदाचित मी चांगला कला दिग्दर्शक नसतो झालं तर क्रिकेटमध्ये पण काहीतरी करू शकलो असतो. एका गोष्टीचं मला कायम कुतूहल वाटतं की सेट्सबद्दल आपण बोलत होतो, तर जे ऐतिहासिक रेफरन्सेस असलेले सेट्स तुम्ही साकारले, तर ते तर बनायला काही वर्ष ओरिजिनल बनायला गेली असतील.
तुम्हाला किती हार्डली 15 दिवस 1 महिना असं काहीतरी मिळत असेल, म्हणजे मला कल्पना नाही किती दिवस मिळतात. तुला सांगतो, 1 दिवसात घर बनवायचं, 1 आठवड्यामध्ये पॅलेस बनवायचा, 1 महिन्यामध्ये पूर्ण टाइम स्क्वेअर बनवायचं. मी आग्रा फोर्ट 3 महिन्यात बनवला आहे, पूर्ण आग्रा फोर्ट जो जोधा अकबरसाठी होता. सो 1600 फूट बाय 87 फूट आणि असा 650 फूट असेल जो जोधा अकबरमध्ये. कारण आशुतोष गोवारीकर हा संजय बन्सालीच्या ताकदीचा एक मोठा दिग्दर्शक, त्याला पण भरपूर रिसर्च आणि हे आवडतं. आणि त्याच्याबरोबर जेवढ्या मी लगान केलं किंवा जोधा अकबर केलं, मी आणि आशुतोष आम्ही जवळजवळ 2 आठवडे आग्र्यामध्ये बसलेलो. माझे 12-15 आर्किटेक्ट तिथे जाऊन आम्ही मेजरमेंट्स केल्या. कारण त्याच्यात राजीवजी कसं होतं की एक राजस्थानची राजकुमारी लग्न होऊन एका मुस्लिम ह्याच्यामध्ये जाते, राज्यामध्ये जाते, तर तिचं जो एक हे पाहिजे होता, तर शॉट असा होता की ऐश्वर्या राय हत्तीवरनं बनवून, म्हणजे इकडनं घोड्यावरनं निघाली, मग ती हत्तीवरती गेली आणि हत्ती सकट आतमध्ये आग्रा फोर्टमध्ये जाणार. तर राजस्थानचं जे डिटेलिंग आहे ते इंट्रिक्रेसी आणि फार छोटे छोटे डेकोरेटिव्ह असे कामाचे पिलर्स आणि आर्चेस होते. त्यातनं मला जे दाखवायचं होतं की ते भव्यता, ती मुघल ह्याच्यामध्ये कशी भव्यता होती, मग ते बुरुज, ते सगळे तसेच्या तसे उभं करणं, आणि ते त्या एका शॉटमधनं आम्हाला ते दाखवता आलं. तर ती गंमत असते की एखाद्या आर्किटेक्चर, म्हणजे जसं आपण म्हणतो की कला दिग्दर्शकाचा खरा रोल काय, तर दिग्दर्शक जिथे सायलेंट असतो ना, तिथे कला दिग्दर्शक ॲक्टिव्ह असतो. आणि दिग्दर्शकाला जे मांडायचं असतं, जे 2D मधनं 3D मध्ये येतं, म्हणजे तो लिहितो आणि ती सांगितल्यानंतर, आता अभ्यास आणि हिस्ट्रीचा एवढा झाला आहे की राजूजी तुम्ही मला एका पोत्यामध्ये बांधून कुठल्याही सातसमुद्रात फेका आणि बाहेर काढून सांगा आता तुला हे विश्व करायचं आहे. तर ती ह्या 33 वर्षात साधना आणि अभ्यास आणि प्रत्येक, म्हणजे मग तो कुठलाही एरा असो, मौर्यन असो किंवा आपला महाराष्ट्राचा असो, शिवाजी महाराजांची जी मी मालिका बनवली, तर ती मालिका बनवायची म्हणजे 4थीपासनं आपलं जेव्हा रक्त सळसळतं महाराजांच्याबद्दल 2 लाईनी वाचून, मग अनेक गडकिल्ले जेव्हा पादाक्रांत गेल्यावरती माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं की मला जर का कधी चित्रपट निर्मितीमध्ये काही काम करता आलं तर मी महाराजांवरती नक्की करेन. आणि मी स्टार प्रवाहाचं तेव्हा जे पहिलं लॉन्च होतं त्याच्यात ती मालिका बनवली. त्या मालिकेमध्ये कुठली कसर नाही सोडली. विलासराव देशमुख त्यावेळी CM होते, त्यांच्याकडनं गडकिल्ल्यांची परमिशन गेली. RR आबा तेव्हा गृहमंत्री होते, ते सगळे तलवारी आणि शस्त्र इकडे तिकडे नेण्यासाठी ती केली. आणि जेवढे गडकिल्ले आहेत महाराजांचे 365 किल्ल्यांपैकी जेवढे आत्ता अस्तित्वात असले सगळे गडकिल्ले मी उन्हाळ्यात पावसाळ्यात शूट करून आणले. आणि मग ते लोकांसमोर, कारण इतिहास नांदा करताना काय होतं ना की तुमच्यावरती मोठी जबाबदारी असते की तुम्ही जे काय मांडताय, तुम्ही जे काय बोलताय. मी तुमच्याच एका शोमध्ये इथे आला असताना इतिहासावरती काही टिप्पणी होतात आणि काही हे होतात, तर मी नेहमीच म्हणतो की आमची पण जबाबदारी तेवढीच आहे की जेवढे श्रोते बघतात त्यांना तो इतिहास कसा व्यवस्थित गेला पाहिजे. मग राजा शिवछत्रपती बनत असताना मी अनेक वेगवेगळ्या इतिहासकारांना आधीच भेटून, आधीच तो मला समजलेलं त्यांना समजवलं की त्यांना काय म्हणायचं तो समजून घेतला आणि सगळ्यांच्या मिलनातनं तो बनवला गेला. आणि मग ती मालिका करताना बरोबर आम्ही एक शिवधनुष्य म्हणून ठेवलेलं की ज्याच्यामधनं ते इतिहास तो का बरोबर, इतिहास त्या भागात तुम्ही पाहिलं ते काय होतं, असे अनेक लोकांना तिथे आणायची संधी दिली. कारण काय, इतिहास हा असा थोर विषय आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे होतात. आणि ते पॉईंट ऑफ व्ह्यू करत असताना आम्हाला तो सगळा अभ्यास करायला. त्या मालिकेचं सगळ्यात मोठं यश म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेसारखा, म्हणजे दुसऱ्या शिवाजी महाराजांची आपण कल्पनाच नाही करू शकत, इतका परफेक्ट ते कास्टिंग झालं होतं. त्याच्यात पण तपश्चर्या राजूजी अशी होती की जेव्हा ती मालिका मला करायला देतोय असं म्हटल्यावरती सगळा अभ्यासपूर्वक इतर कॅरेक्टर, आणि मी म्हटलं की शिवाजी महाराज हे सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 11-17 असे लोक सिलेक्ट केले. मग त्यांचं ऑडिशन होत गेले. अमोल 5 ऑडिशनपैकी नंबर 1-2 वरती असायचा. तर त्या ह्याच्यामधनं ते जेव्हा घडवायचं झालं तर मी म्हटलं की अमोल मला ना पूर्ण वेळ देणारा माणूस पाहिजे, की असं नाही की तू ह्या एका शिपला तिकडे जातो आणि 10 शिपला हे येतोय इथे महाराजांचं हे करत असताना जे महाराजांचे गुणधर्म आहेत ते सगळं आपल्याला पाळायला लागेल.
अमोलनी तेवढं दिलं. 6 महिने अमोल एक्सरसाइज करत होता, विशिष्ट डाएट करत होता, तलवारबाजी हे सगळं करत होता, घोडस्वारी करत होता. 6 महिन्यानंतर ना असं झालेलं की मला आता शूटिंग करायचं आहे. मग त्याचा पहिला शूट होता तो ह्याची शाहिस्तेखानाची बोटं तर त्या ॲक्शनपासून अमोलची सुरुवात झाली. पण मग अमोलनी ते पूर्ण हे केलं. मग त्याच्या आधी मी उद्धवजींना बाळासाहेबांनी पाहिलेलं, बाबासाहेब पुरंदरे, राजसाहेब तर माझ्या जेवढं आमचं वन लाईनर असायचं त्या वेगवेगळ्या माध्यमातून होतो. मग विलासरावांना दाखवलं. अशा अनेक दिग्गजांना, उदयनराजे, संभाजीराजे, कोल्हापूरचे जयसिंगराव भोसले, ह्या सगळ्यांच्याकडनं मी इतिहासाची केली. तसंच शिवाजी महाराज कसे असावेत, कारण जे आधीपासनं ऐकलेलं की विशिष्ट गरुड पद्धतीचं नाक, डोळे, हे अमोलच्या ह्याच्यातनं आम्हाला मिळालं. आणि अमोलनी फार उत्तम डेडिकेटली ते काम केलेलं. आणि जो अपेक्षित होता तो अभ्यास, कारण 2 वर्ष एका सब्जेक्टवरती काम करणं आणि ते सतत त्यातनं हे होणं, हे पण महत्त्वाची गोष्ट असते. कारण फिल्म मेकिंग इज अ टीम वर्क आणि त्या टीम वर्कनुसार तुम्हाला सगळेच लोक तेवढेच ताकदीचे लागतात. तुम्ही आत्ताच म्हणालात की दिग्दर्शक जिथे बोलू शकत नाही तिथे कला दिग्दर्शकाचं काम सुरू होतं. असा कुठला दिग्दर्शक आहे का त्या क्षणी तो तुम्हाला तुमच्या बरोबरीनं उभं राहिला? अनेक तुम्ही आत्ता किस्से सांगितले, मग विनोद चोप्राचा सांगितलात, आशुतोषचा सांगितलात, गोविंद निहलेंचे सांगितलं. असा कुठला दिग्दर्शक आहे जो तुमच्या बरोबरीनं उभा राहिला आणि ज्याच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली? मी नेहमी प्रयत्न करतो ना, कुठलाही दिग्दर्शक असेल ना, मी त्याच्या मागे उभा आहे. म्हणजे माझ्या बरोबरपेक्षा मी त्याला पुढे ठेवतो आणि तू चल, मी तुला जे पाहिजे ते करून देणार. आणि त्या ह्याच्यात मी संजय बन्सालीला नेहमी प्रथम स्थान देतो. कारण बरेचशा दिग्दर्शकांमध्ये की किती साईज आहे, कुठला कलर आहे, काय टोन आहे, व्हिज्युअली आपण जे बनवलेलं आहे तर तो कसा यूज करणार आहे. कारण कसं असतं की एखादी गोष्ट बनणं, त्याला लाईट होणं, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स येणं आणि त्याचे जे व्यवस्थित शॉट्स घेणं, तर ह्याच्यामध्ये संजय बन्साली आणि गुलजार साहेब, माचीसचा एक किस्सा मला आठवतो की माचीसच्या वेळी गुलजार साहेबांचा तो सिनेमा करण्यासाठी आम्ही पहिले गेलो मनालीला गेलं असताना मनालीमध्ये आम्ही पोचतोय तेवढ्यात बर्फ पडला. आणि बर्फ पडल्यावरती 5 ते 6 फूट आमचं गेट उघडे ना, आम्ही सगळे त्या बंद हॉटेलमध्येच. आणि त्यात गुलजार साहेब असल्यावरती मग काय 2-3 दिवस काय वाटत नाही, कारण ते एवढे हे आहेत. कारण गंमत अशी झाली, आमचा सकाळचा 7चा वेकअप कॉल आणि सकाळी 5ला माझ्या डोअरवरती नॉक. तर मला कळे ना की वेकअप कॉल लावला आहे मी 5:30-6चा, 7ला तयार व्हायचं, 1 तासात होईल, आणि 5ला का कोण आलं. तर मी असं कोण आहे बे अशा पद्धतीने होतो. पण तेवढ्यात आवाज आला, नितीन दरवाजा खोलो. तर मी म्हटलं गुलजार साहेब, तर म्हटलं अभि खोलो. कारण माझ्याकडे नेहमी कॅमेरा असतो, ते त्यांना माहिती होतं. ते आले आणि डायरेक्ट असे वॉक करून गेले आणि त्यांनी असं ते कर्टन उघडलं. आणि राजूजी, ते जन्नत काय असतं ना, तो फील तेव्हा झाला की तिथे मस्त अशी व्हॅली होती आणि त्याच्यात असे बर्फांचे लेयर्स होते आणि त्याच्यात ते सफरचंदाच्या ज्या बागा असतात ना, त्याची सुकलेली झाडं होती. त्यातनं ना असे पक्षी फिरत होते. आणि गुलजार साहेबांनी तिथल्या तिथे खडाक्कन कविता करून टाकली, कितना सुंदर है ये बर्फ बट कितना कठीण है ये. आणि आम्हाला हे रिअलाईज झालं, कारण 3 दिवस आम्ही अडकून आतच पडलेलो. ते कठीण एवढा की तो त्या मुवमेंटच करायला द्यायला तयार नाही. पण गुलजार साहेबांचे किस्से, पण त्यांच्यामध्ये ते शूट ते झाल्यानंतर मग मला बोललं की देख मेरे को ऐसा लोकेशन चाहिए. मग ते परत आले. मग कोटामध्ये आमचं शूट होतं आणि मग तिथे मला तो हायडाट लावायचा होता. माचीसचं पानी रे जर का गाणं आठवत असेल तर त्या पानी रेमध्ये ते तब्बूचं जे गाणं आहे तेव्हा तो हायडाऊट आहे. त्याच्यात अशी पडलेली झाडं, त्याला धरून ते असं हायडाऊट, मागणं असं एक स्ट्रीम वाहते. ते करून मी आलं, त्यांनी शूटिंग चालू केलं, त्यांना ते आवडलं. मी इथे मुंबईत सेट लावायला आलो. तिकडनं परत सकाळी गुलजार साहेबांचा फोन 6-7ला. तर म्हटलं आता काय झालं. तर सकाळी बोलले की नितिन, मैंने तेरे को फ़ोन इसलिए किया कि तेरे सेट का चप्पा चप्पा मैंने एक्सपोज किया है और जब मैं आऊँगा तेरे को देखूँगा, यू विल बी हैप्पी. बट तूने जो बना के दिया था इतना इंस्पायरिंग था कि
मुझे एक भी फ्रेम किधर बाहर करने की नहीं हुई, मैंने यहाँ ही कंपोज करके की आहे. तर असे काही दिग्दर्शक आहेत ना की जे तुम्हाला देतात ना, केतन मेहता, एन चंद्रा, हे सगळे दिग्गज असे आहेत ना की दे नो की काय फ्रेम आहे. कसं असतं की एक असतं ऑथेंटिक हिस्टॉरिकल आणि दुसरी बाजू असते टेक्निकल. म्हणजे जसे आपल्या ह्या कॅमेरा ट्रॉली वगैरे असतात ते जाण्यासाठी विशिष्ट दरवाजा लागतो. आपले घरचे दरवाजे जे 3.5 फुटाचे असतात आपण 4 फुटाचे करतो, कारण तो टेक्निकल पार्ट असतो. नंतर जेवढा सुंदर मी सेट लावणार ना तेवढी मला ही लाइटिंग करण्याची नॉलेज पाहिजे. आणि माझ्या याच्यात मी लहानपणापासून कलाकार आणि फोटोग्राफर होतो, त्यामुळे ते एक चांगलं होतं की कॅमेरे कुठे लागणार आहेत, लाईट कुठनं येणार आहे, कॅमेरामन डायरेक्टर कसे शॉट्स कन्सिव्ह करू शकतो. म्हणजे जसं डायरेक्टर लिहितो ना ते तुम्हाला दिसलं पाहिजे आणि तुम्हाला दिसून मग त्याच्यातनं तुम्ही ती स्पेस त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तो जो सब्जेक्ट त्याला मांडायचा आहे तो चांगल्या ताकदीने मांडायला लागेल. कारण आज जर का बघा देवदास आम्ही ज्या पद्धतीने करायचा होता त्याच्यात त्याचं म्हणणं होतं की मला अशा पद्धतीने पाहिजे, ग्रँजरवाला पाहिजे. तर तीच कथा जी आधी 9 पद्धतीने झालेली तिलाच कशी ओपन करता येईल हे कला दिग्दर्शकाचं होतं. जसं आता पानिपत आशुतोष गोवारीकरनं जे केलं तर फार टफ सब्जेक्ट आहे पानिपत. पानिपत आपल्या जिव्हाळ्याचा पण आहे, पण एका हरलेल्या हिरोची कथा असताना ती कथा मांडणं तेवढंच पॉवरफुल असणं आवश्यक आहे. आणि अर्धी तर कथा बॅटलफील्डवरती आहे, तर त्याच्या आधी ते पेशव्यांचं ग्रँजर दाखवणं, मग तो शनिवारवाडा उभं करणं आणि मग त्याच्यात ते सुंदर ते ज्या पद्धतीने मर्द मराठा हे गाणं होणं आणि ती ताकद की मराठांचं वैभव काय होतं, अटक ते कटक पर्यंत आपलं राजवैभव होतं, जे मराठ्यांना नेहमीच अभिमान वाढणारी गोष्ट होती. म्हणजे आपण आपल्या इतिहासाला कधी कधी फार छोट्या पद्धतीने घेतो, पण बघायला गेलं तर असं कुठल्याच याला जमलेलं नाही आहे जे महाराजांनी केलं आणि नंतर बाजीरावांनी त्यांचंच पुढचं अनुकरण केलं. पण जेव्हा तुम्ही म्हणजे एखादा दिग्दर्शक तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी आर्ट डिरेक्शन करायचं ठरवता तेव्हा पूर्ण व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता, तर मग असं होतं का की तुम्ही जे सांगितलंय तेच म्हणजे का त्याच्यामध्ये नाही होतात ना, ते बरेच होतात. आता तुम्हाला सांगतो लगानमध्ये ती जी दुसरी हिरोईन इंग्लिश हिरोईन जी होती तर तिचा जो एक रूम होता तर तो करत असताना म्हणजे आशुतोष हा फार ऑथेंटिक आणि मजा येते त्याच्याबरोबर काम करायला, कारण फार शिस्तबद्ध आहे. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट आपण जसे बुद्धिबळातले आहे ना ती चाल किंवा ते खण त्याला माहिती असतात आणि त्याला त्या पद्धतीने लागतात. तर गाव तर आम्ही छान केलं, त्याची रचना अगदी जसं त्यावेळी बाटर सिस्टीम असते तसं पद्धतीने होती. कारण आमिर खानने आमची टेस्ट घेतलेली आशूची आणि माझी की जेव्हा तो आम्ही मस्त प्रेझेंट केलं, आमिरला आवडलं. मग नंतर न्यू इयर नंतर जेव्हा आर्टिस्ट आले तर त्या आर्टिस्टला घेऊन जाताना त्यांनी आशूला आणि मला थांबवलं आमिरने, बोलत हम नहीं जाएंगे, इनको गेटअप करके अपने घर में जाने दो, अभी नितिन तेरी एग्जाम है कि ये बराबर जाते क्या. आणि ते कॅरेक्टर रिस्पेक्टिव्हली त्या त्या घरात जाऊन बसले. अच्छा, म्हणजे कुंभार कुंभाराकडे गेला, वैद्य वैद्यांकडे गेला, हे तर ही राजू न सांगता मी पुढे गेलो नाही, आम्ही कोणाला सांगितलं नाही, त्यांच्याकडे प्लॅन पण नव्हता, पण ते जाऊन बसले. मग 1 तासानंतर आशू आणि मी गेलो. पण ती आशूची आणि माझे काम करताना नेहमीच हे आहे आणि तो फार डिटेलिंगमध्ये त्या बाबतीत काम करतो. पण कुठेतरी होतंच, म्हणजे 2 कलाकार आहेत तर एक दिग्दर्शक म्हणून कथा लिहिताना एक कॅरेक्टरचं हे असतं. पण आता काम करत असताना म्हणजे मी असा नटीचं काहीतरी झालं. हां, तर कला दिग्दर्शकाचा असा मी नाही आहे की कोणतरी म्हणाला हे पिवळं कर, हे ले. इतर कला दिग्दर्शक तसे करतात की डायरेक्टर म्हणाला अशी वॉल लाव, अशी कर, तर मी विचारतो अशी का, आपण अशी केली तर, किंवा त्याच्यामधनं काय करता येईल, कारण आपल्याला त्यात मदत करायची असते. तर ती जी दुसरी हिरोईन होती ग्रेसीच्या अगेन्स्ट एक ब्रिटिश हिरोईन होती, तर तिचं जे एक रूम होती, समर पॅलेस होता त्या राजाचा, तर त्या ह्याच्यामध्ये ती रूम आशूच्या हिशोबाने ब्ल्यू असायला पाहिजे आणि माझ्या हिशोबाने पिंक. तर ब्ल्यू पिंक 6 महिने चाललं. त्या 6 मध्ये बरं, ब्ल्यू का हवी होती आणि पिंक का हवी होती सांगतो. आता त्याच्यात कसं होतं की त्याला नेहमी मुलांचा कलर ब्लू आणि मुलीचा कलर
पिंक, तर आपण का ते तोडू नये असं त्याचं म्हणणं होतं. तर त्याचं पण रास्त होतं की ठीक आहे, म्हणजे त्याच्यात एक इंग्लिश कलर म्हणून पण जाऊ शकत होता, हे होता. पण जे आजूबाजूला जो पॅलेस होता त्याचा कलर पिंक स्टोन होता आणि ब्ल्यू केल्यानंतर तो जाम कॉन्ट्रास्ट वाटत होता. त्यामुळे तो मला पटत नव्हता कलर पॅलेटला धरलं. कारण मी प्रत्येक वेळेला जेव्हा एक डिझाईन करतो तर त्यावेळेला प्रयत्न करून जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची कलर टोन असतात. जसं देवदासमध्ये ऐश्वर्याचं ग्रे, ब्ल्यू, पिंक आणि मॅजेंटामध्ये होती. शाहरुख जे देवदास आहे त्याचं येलो ब्राऊन, कारण तो लंडनवरनं शिकून आलेला आहे तर त्याचं ब्रिटिश पद्धतीचं होतं. माधुरीचं ते गोल्डन मिरर आणि तशा पद्धतीचं होतं. आणि ती जी लग्न करून 4 पट म्हणजे महाग महालामध्ये जाते ते रेड होतं, कारण शेवटी देवदास त्या रेड फुलामध्ये मरतो. तर असं एक कलर पॅलेट असतं की ज्याच्यामधनं प्रेक्षक जेव्हा पाहतात त्यांना ते कॅरेक्टर आणि ते सगळं पॅलेट आवडावं लागतं. कारण फार म्हणजे आमचं काम जे असतं ना ते फार डेलिकेट असतं असं मला वाटतं नेहमी. कारण काय की एक तर तुम्हाला कथा सांगायची आहे, तुम्हाला ग्रँजर दाखवायचं आहे आणि ते ओव्हर पॉवरिंग नाही पाहिजे. म्हणजे बॅकग्राऊंड आहे ती, शेवटी ते सटल जायला पाहिजे आणि ते तुम्ही बघत असताना कुठे डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे स्टोरीला. तर त्या पद्धतीने मी जेव्हा ह्याचं ब्ल्यू पिंकमध्ये जे अडकलेलो तर मला ते खटकत होतं. म्हणून 6 महिन्यात आम्ही जवळजवळ तिथे 6 वेळा गेलो असेल. दर महिन्याला आशूची व्हिजिट असायची. माझा तर सेट चालू होता. तर दरवेळी हे करायचं, मग डिसिजन पेंडिंग, हे करायचं, मग डिसिजन पेंडिंग. मग शेवटी आशूची बायको आहे, जी प्रोड्युसर आहे, सोनी हे, आणि आमचा DOP होता तेव्हा अनिल मेहता. तर मग ते तटस्थ पंच म्हणून आले. त्याच्यासाठी राजूजी मी आशूला कुठे अन्याय नाही केला. मी आशूसाठी एक वॉल ब्ल्यू मारली पूर्ण. मी छोटासाच तुकडा पिंक मारला. पण मी त्याच्या गोष्टीला हे देत पण मग होतो. सिनेमात येताना तुमचं पिंक मारलेला आला की नाही आला? पिंकच आला शेवटी. पिंकच आला. कारण अशा कसं- जागी पिंक मारला की तो अवॉइडच नाही करू शकत असं केलं नाही, तुम्ही. कसं होतं, जसं मी सांगितलं ना की कधी कधी नियती किंवा तो स्ट्रक्चर माझ्या बाजूनी होता. तर त्यांनी मला तो कॉम्प्लिमेंट केला आणि त्याच्यामुळे जे कॉस्ट्युम भानू अथय्या होत्या, अशा दिग्गज, त्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन होतं ते त्या फेवरमध्ये जात होतं. आणि मी म्हटलं आशूला पुढच्या पिक्चरमध्ये आपण ब्ल्यू मारून मॅनेज करते. नाही, त्याच्याबरोबर 16-17 चित्रपट झाले आणि खरंच एक दिग्गज कलाकार. म्हणजे मला आठवतं की ऑस्करला जेव्हा आशू गेला तर एवढं आपलं हृदय फुलून आलेलं की आपलाच माणूस तिथपर्यंत पोचू शकला. आणि मी पाहिलं ना त्याला की शूट करताना त्याचा बॅक प्रॉब्लेम होता. रहमानकडे जेव्हा तो म्युझिक करायला जायचा, भुजवरनं साऊथला जाणं, परत येणं, तरी पण त्यांनी जिद्दीने, कारण लगान करत असताना लगानची स्क्रिप्ट आशू 2 वर्ष करत होता. त्याच्यामधला जो आशूचा गॅप होता त्या गॅपमध्ये पण आशूनी अजिबात हार नाही मानलेली. त्याच्यामध्ये मध्यंतरी त्याने ॲक्टिंग केलेली. एक TV सिरियलचं पण मी त्याच्याबरोबर पायलट बनवलेला. तर ही गॉन थ्रू ऑल दिस थिंग, बट तो अगदी भूमिकेशी ठाम होता. ती एकदा आमिरकडे, मग दुसऱ्या वेळी शाहरुखकडे, मग परत आमिरकडे, अशी ती इकडे तिकडे जात होती. आणि त्याच्यातनं तो बिचारा स्ट्रगल करत होता. पण त्यांनी फार मेहनत घेतली आणि माझ्या मते ते स्ट्रगल आणि मेहनत नेहमीच कामाला येते. सर, गेली 33 वर्ष तुम्ही कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि ह्याच्यामध्ये एक मोठं स्थित्यंतर जर आपण म्हटलं तर ते ग्राफिक्स आणि VFXचं आपल्याला म्हणायला लागेल. आता मेंटॅलिटी अशी आहे की क्रोमा है तो मॅनेज हो जाएगा. तर खरंच या तंत्रज्ञानाचा कलाक्षेत्रावरती परिणाम झाला का? कलाक्षेत्राचे आयाम या तंत्रज्ञानामुळे किती बदलले? जसं आता TV शूटमध्ये पण जे कॅमेरे, लाईट्स आले त्याच्यामध्ये पण एक वेगवेगळे, तर टेक्नॉलॉजी ही तुम्हाला नेहमीच ॲडॅप्ट करायला लागते. आणि ती टेक्नॉलॉजी करताना तुम्ही पॉझिटिव्ह कशी घेतात. तर मी कसं पाहिलं त्याच्याकडे, कारण CGचा जो एक गैरसमज जो सगळ्या पब्लिकमध्ये आहे की त्यांना वाटतं की CG आलं म्हणजे आता सेटच नाही लावायचे, की आहेत तर ते होतात. पण आपण जेव्हा शूट करतो, कॅरेक्टर्स असतात आणि जी आता डेली सोप्स वगैरे आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये कसं होऊन जातं की तुम्हाला कंटिन्यू शूट करायचं असतं आणि 2 दिवसांनी टेलिकास्ट असतं. तर तुम्हाला वेळ नाही मिळत तो CG करायला. CG हा तुम्ही जे करू शकत नाही
आणि तुम्हाला जे करायची इच्छा आहे, कारण बरेच वेळेला 2-3 गोष्टी असतात की तुम्हाला जो मिळणारं बजेट असतं, तुम्हाला जो मिळणारा वेळ असतो, तुम्हाला जे काम करायचे असते ती सिच्युएशन असते, त्या सिच्युएशनमध्ये पार करत तुम्हाला काम करायला लागतात. तर त्यावेळी जे राहून जातं ना, ते सीजीने ॲड ऑन करायचं. म्हणजे मी तरी त्या पद्धतीने घेतलं की मला आता जो ह्युमन लेवलला कॅरेक्टर आहेत, जे शूट करायला टेक्निकली, आता मी तुमच्या मागची वॉल सीजी नाही करू शकत. म्हणजे आता तुम्ही क्रोमामध्ये बरेच वेळेला ज्ञानदा वगैरे उभे राहून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात किंवा ते पाहतो मी. पण कसं असतं की चित्रपटामध्ये मुवमेंट असतात आणि कॅरेक्टर एकमेक इकडे तिकडे जात असतात. तर त्यावेळी काय होऊन जातं की तुम्हाला पर्याय नसतो की तो जो कॅरेक्टर असलेला सेट त्या लेवलपर्यंत लावायलाच लागतो आणि त्याच्यानंतर ॲडिशनल ज्या गोष्टी आहेत. पण डेफिनेटली CG ही टेक्नॉलॉजी पुढे पुढे वाढत जाणार आणि तिला आपल्याला ॲडॅप्ट करायलाच लागते आणि ती करून आपण पुढे आणखीन कसं जाईल. तर CGला आपण असं पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याला वापरून आणखीन त्याचा फायदा करून घेता. नितीनजी, तुम्ही म्हणजे मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर मोठमोठे सेट लावलेत. म्हणजे आता तुम्ही जर सगळी नावं सांगली, विनोद चोप्रापासून सगळी, पण एकीकडे तुम्ही मधुर भांडारकरसाठी पण सेट लावले आणि मधुर भांडारकर काय तेवढे खर्ची किंवा त्याचे तेवढे भव्य दिवस सेट नसतात. तर त्याच्याबरोबर काम करताना तुमचा अनुभव कसा होता? मी मगाशीच एकदा म्हटलं की पैशानेच सगळं होत नसतं आणि मी तर जसं राजूजी म्हणाले की एक सामान्य घरातला आलेला मुलगा आहे. तर मला असं वाटतं की एखाद्या चित्रपटामध्ये किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये ताकद असेल ना, तर त्याला त्या मांडणीमधनं आपण कसं काय छान मांडू शकतो. आता देवदासची ती हे होती, पण मधुर भांडारकर सब्जेक्टच ते घेतो, ट्रॅफिक सिग्नल. तर तो त्या ट्रॅफिकच्या आजूबाजूला त्या गरीब याच्यामध्ये चालतं. इंदू सरकार करत असताना आम्ही 86 लोकेशन, म्हणजे मी जो स्टुडिओची निर्मिती केली आहे ती ह्याच्यासाठीच केली आहे की माझे असे जे दिग्दर्शक आहेत, जे भले त्यांचे सब्जेक्ट छोटे किंवा त्यांचं विश्व छोटं किंवा त्यांचं कमी बजेटमध्ये काम करण्याची सवय आहे, त्यांना पण आपण कसं काय पूरक होऊ शकतो. आणि मी एक पाहिलं आहे की कधीतरी एक छोटा दिग्दर्शक कधी मोठा होईल आणि कधी मोठा दिग्दर्शक कधी छोटा होईल. ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला प्रिपेअर राहून जर काम चांगलं आहे, माझ्याकडे कोणीही आला आणि मी म्हणून तुम्हाला परत परत सांगतो की मी लकी आहे आणि मी आभारी आहे. गोविंद श्याम बेनेगल, गुलजार साहेब, कुमार साहनी, आशुतोष गोवारीकर, विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, राजकुमार संतोषी, इकडे गेलात तर इंदर कुमार, नंतर तुमचा डेव्हिड धवन आणि ह्यासारख्याचे पण मी केलेत. सो आय ऑलवेज सी की बेसिकली जो सब्जेक्ट मांडायचा आहे त्याची प्रामाणिकता किती आहे आणि त्याच्याबरोबर त्या दिग्दर्शकाचं काय म्हणजे विजन आहे आणि त्याला मी कसा इन्हान्स करू शकेल. तर तो मी नेहमी प्रयत्न करत आलो आहे. कोणाला दुजाभाव देत नाही. एनीबडी, म्हणजे न्यू कमर पण माझ्याकडे कधी कधी हे येतात. अनेक मराठी चित्रपट मी करतो. म्हणजे लोकांना असंच वाटतं की नितीन देसाईंकडे कसं जायचं. तर मी म्हटलं की मी त्याच्यासाठी तुम्ही या, तुम्ही तुमचं टाईमलाईन सांगा, तुम्ही तुमचं बजेट सांगा, तुम्ही तुमचे सिच्युएशन सांगा, आय विल ट्राय अँड क्रिएट. कारण ती शक्य नव्हती मधुर भांडारकरची इंदू सरकार बनणं. कारण त्याच्यामध्ये एकीकडे त्या राजीव गांधींनी जे केलेलं फॅमिली प्लॅनिंगच्या ह्याच्यावरनं झालेले जे जाळपोळ आणि त्या दिल्लीतले गोष्टी, ते कॅनॉट प्लेस, त्याच्यानंतर ओल्ड दिल्ली, असं सगळं घडवून आणणं त्या बजेटमध्ये शक्य नव्हतं. पण म्हणूनच तो स्टुडिओची निर्मिती केली आणि ह्याच्यासाठी ना, म्हणून मी काय केलं की दिग्दर्शकाला समजून घेतो, DOPला. मी माझ्या आयुष्यात जसं म्हटलं की कला दिग्दर्शनातले सगळे अंग केले, त्याचबरोबर मी ॲक्टिंग याच्यासाठी केली की दिग्दर्शकाला ॲक्टरकडनं काय अपेक्षा असते आणि ॲक्टरची भावना दिग्दर्शकाकडे बघण्याची. कारण ते जाम कठीण असतं, ते रिलेशन्स जाम वेगळे असतात. कारण प्रत्येकजण आपापल्या ताकदीने करत असतो. म्हणून मी एका चित्रपटामध्ये ॲक्टिंग केली की अजिंठा करायची, तर तो ॲक्टर कसा वागणार. कारण माझा ॲक्टर ब्रिटिश होता आणि आपली सोनाली कुलकर्णी होती. तर त्या दोघांना त्यांची कम्फर्ट देण्यासाठी आपण ॲज अ दिग्दर्शक काय असायला पाहिजे, पण दिग्दर्शकाला काय पाहिजे ते कसं करून घ्यायचं. तर अशा गोष्टी करताना तुम्हाला तो बॅलन्स जाम आवश्यक आहे. फिल्मी दुनियेव्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बरीच कामं केली आहेत. म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडपाचा उल्लेख केला
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम, आपला 26 जानेवारीचा चित्ररथ महाराष्ट्राचा, तर या सगळ्या वेळचा अनुभव कसा होता? तेव्हा कोणकोणती चॅलेंजेस येतात? कसं आहे की 26 जानेवारीचा जो चित्ररथ आहे ना, त्याच्यात एक तर प्रचंड कॉम्पिटिशन असते. त्याच्या प्रोसेसच फार आहेत की आपल्या इथल्या राज्यकर्त्यांना पहिल्यांदा ते दाखवून तो कॉन्सेप्ट आणि ते चित्र हे करायचं. प्लस ते शिस्तबद्ध असतं की एवढाच ट्रॅक्टर, एवढंच ट्रॉली, असेच तुम्ही एवढं करू शकता, एवढीच हाईट. कारण ते दिल्लीच्या सगळ्या ह्याच्यातनं फिरणार, त्या ब्रिज खालनं जायला पाहिजे आणि राष्ट्रपतींसमोर जाताना एवढाच मिनिट, एवढंच वेळ. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तो करणं फार चॅलेंजिंग असतं. आणि त्या सगळ्या दिव्यातनं जावं लागतं की ते दिल्लीला त्या एका मिलिटरी ग्राउंडमध्ये ठेवतात. तिथे प्रचंड थंडी असते आणि प्रचंड ते कॅम्पमध्ये म्हणजे अगदी तुम्ही चहा करायला गेला तरी ते तुमचा चहा गोठतो, असं सगळं काय काय होत असतं. आणि त्यातनं हे आमचे सगळे कलाकार कामं करत असतात. तर तो पण मजा येते की आपलं पहिलं प्राईज आलं की, आणि त्या ह्याच्यातनं आपल्याला ते मिळालं की. नंतर मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत म्हणशील तर सगळेच मंत्री आपले आहेत आणि सगळ्यांच्याच ह्याच्यात म्हणजे मला लकीली घड्याळ पण फिरवता आलं, धनुष्यबाण पण सोडता आला, हात पण दाखवता आला, कमळ पण उघडलं, इंजिन पण चालवलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगवेगळ्या चॅलेंज असतं. कारण राजूजी एकदा गंमत झाली की मी एलेला होतो आशुतोष गौरीबरोबर बुद्धाच्या ह्याच्यासाठी, आणि मी मिस कॉल पाहिले जेव्हा मी हॉटेलला गेलो तेव्हा. तर एकदा राजसाहेबांचा होता, त्याच्यानंतर 7 मिनिटांनी उद्धव साहेबांचा होता. तर मी म्हटलं काय झालं महाराष्ट्रात की असे 2 फोन मला मी इथे. तर नंतर मला असं कळलं की ऑफिसला दोघांनी सांगितलं की नितीनला सांगा 1 मे माझ्याबरोबर आहे, 1 मे माझ्याबरोबर आहे. मी बुचकळ्यात पडलो. मी दोघांबरोबर एकत्र काम केलेलं आहे. अनेक फिल्म बाळासाहेबांसाठी तयार केलेल्या आहेत, किंवा जेव्हा शिवाजी बनवत असतो तर उद्धव साहेबांना बाळासाहेबांना सगळं दाखवणं, सगळ्या गोष्टी करत होतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी तिथे स्केच केली दोघांच्या पद्धतीने, दोघांची स्केच 1 मेच्या मंचाची. 1 मेच्या मंचाची ती स्केच जेव्हा मी आलो इथे माझ्या ऑफिसने ती सगळी तयार करून ठेवलेली. मग मी जस्टिस देण्याच्या हिशोबाने ज्याचा पहिला फोन आला त्यांच्याकडे गेलो. त्यांना ती स्केच दाखवली, त्यांना ती आवडली, त्यांना ते हे झालं. मग आपण करायचं. आता ते करायचं झाल्यानंतर दुसरा प्रश्न माझ्या तोंडात पण होता की आता तुम्हालाही दाखवलं आहे, तुम्ही पहिला फोन केलात, तुमच्याकडे आलो आहे, तुम्हाला आवडलं आहे, आता मी दुसरीकडे जाणार आहे. तर तेवढ्यात त्यांनीच विचारलं मग तिकडनं पण फोन आला असेल. मी म्हटलं तुम्ही तर जाणता, मी तर कलाकार आहे, तुम्ही सांगाल. पण म्हणजे एक माणुसकी ह्या नात्याने तुम्ही नाही म्हणाल तर मी नाही करत, पण तुम्ही म्हणाल तर तोला नाही नाही, तू कलाकार आहे, तू करत आलास, तू जा, फक्त डिझाईन वेगळं असेल. म्हटलं साहेब तुमचं कॅरेक्टर तिकडचं कॅरेक्टर सगळं वेगळंच आहे, कोण एकत्र हे नाही विचारत आम्ही की कोणाचा फोन पहिला होता आणि कोणाला पहिले दाखवले, आम्ही विचारत नाही. नाही, कट टू तिकडनं पहिला टू दुसरा. मग तिथे गेल्यावरती परत ते आता धडधड ज्ञानदा की आता 1 मेला काय करायचं. कारण 1 मेला दोन्ही कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 10 आहेत, 7 ते 10 आहेत. तर मी स्वतःला कसा डिवाईड करू, कारण प्रत्येकाची अपेक्षा होती. कारण तिथे माझं सचिन तेंडुलकर आणि सगळ्यांबरोबर सत्कार होता की ह्या महाराष्ट्रात ह्या लोकांनी ह्या क्षेत्रामध्ये दिग्गजपणे काम केलं त्यांचं. आणि दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या सीडीचं लॉन्च होतं आणि लता दिदींचा ऑर्केस्ट्रा होता आणि बाळासाहेबांच्या हस्ते मला ते लॉन्च करायचं होतं. तर मी आपलं प्लॅनिंगमध्ये हे ते, पण दैवयोग की कधी कधी चांगलं करत असताना देव पण साथे असतो. एक कार्यक्रम 31ला झाला, 1ला झाला आणि मी दोन्हीकडे पूर्णपणे देऊ शकलो. कदाचित तुमची जी अवस्था झाली ती महाराष्ट्रातल्या त्यांच्या दोघांच्या अनेक चाहत्यांची होत असेल. मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारणार नाही. दोघंही जे पासआउट आहेत. दोघांची कलेकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, त्याच्यात काही वेगळेपण आहे का? नक्की, दोघांची वेगवेगळी एक कलेची आहेत. उद्धव साहेबांचं फोटोग्राफीबद्दलचं स्किल म्हणजे उद्धव साहेब एकदम पूर्णपणे राजकारणात येण्याच्या आधी माझी जी मी बाळासाहेबांकडे शिवाजीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही इतर कलेच्या माध्यमातून जात असताना ती जी वेटिंग पिरियड असायचा त्या वेळात उद्धव साहेब नेहमी मला कुठला नवीन कॅमेरा घेतला आहे आणि कुठलं वाईल्ड फॉरेस्टमधलं मी शूट करून आणलेलं आहे
हे दाखवताना ती मजा असायची. आणि त्यांचा तो दृष्टिकोन अजूनही आहे. म्हणजे त्यांना प्रिंटिंगबद्दल त्यांचे जे त्यांनी गडकिल्ल्यांचे जे एरियल शूट केलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे त्यांचं आणि राजसाहेबांचं जे कार्टून आणि जी फटकेबाजी आहे ना, जी त्यांच्या बोलण्यात आहे तशी त्यांची ती ह्याच्यात पण फटक्यांमध्ये पण ते जाम छान पद्धतीने कॅरिकेचर्स आणि हे करतात. प्रत्येकाला देवाने व्यक्तिमत्व दिलेलं आहे आणि त्याचबरोबर कला दिलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू की मला त्यांच्या कलांमधनं मी एक कलाकार, एक माणूस ह्याच पद्धतीने सगळ्यांबरोबर वावरतो. मग सेंटर असो किंवा अपस्टेट असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, माझ्या दृष्टीने तर तो एक माणूस आहे आणि कलाकार आहे. आणि ज्यांनी मला ज्या प्रसंगात बोलवलं त्यांना त्यांचं बेस्ट करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा मोदींचं जे 1 मेचं फंक्शन गाजायचं त्याचवेळी अजितदादांनी आणि तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे होते, तेव्हा मला बोलवलेलं आणि तेव्हा सांगितलेलं की आपल्याला भव्य दिव्य त्याच्यापेक्षाही मोठं आहे. मी म्हटलं त्यांच्यापेक्षा काय करतो हे माहीत नाही, पण आपल्या महाराष्ट्राला साजेल असं मी करेन. आणि मग मी मोठं मंच गिरगाव चौपाटीला तो उभारलेला, त्याच्यामध्ये घोडे हत्ती सगळं नेऊन एक भव्यता आणलेली आणि महाराष्ट्र पण कसा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण परंपरा त्याच्यावरती आणलेली. तर मी प्रयत्न करतो की ह्या सगळ्या लोकांच्या जे मोठे व्हिजन्स आहेत ना त्याला आपण भव्यतेत कसं साकार करायचं. म्हणून आता मी एक वाराणसीला म्हणजे जगातलं सर्वात मोठं प्रोजेक्शन मॅपिंग होतं आहे आणि ते मी गेले 2.5 वर्ष सांगत असताना जेव्हा मोदीजींबद्दल माझं पहिलं प्रेझेंटेशन होतं तर ते प्रेझेंटेशन 25 मिनटाचं होतं. तर त्यांचा जो सरकारी अधिकार बाबू असतो तर तो मला येऊन बोलायला, मिस्टर देसाई यू हॅव ओनली 8 मिनिट्स. मी म्हटलं नो प्रॉब्लेम. जेव्हा अशा दिग्गज लोक, मग बाळासाहेब असो, मोदीसाहेब असो किंवा कोणी असो, तर मी 8 मिनटाचा टाईम दिला असेल तर 6 मिनटाचं पण 4 मिनटाचं पण हे. तर तसं मी त्या पद्धतीने प्रेझेंटेशन नेतो. तर त्याला मी म्हटलं की तू सांग किती मिनटाचं, तर मी तसंच लावेन. मग तो बसला. मग ते शर्मा म्हणून कल्चरल मिनिस्टर आले, मग पियुष गोयलजी आले, मग अमित भाई आले आणि 6 वाजता शार्प असं डोअर उघडलं आणि साहेब आले. आणि आल्या ते बोलले कैसे हो नितीन. तर मी त्याला विचारलं कुठलं. तो बोलला लगा जो लगा नाही तेरे को लगा. तर मी मग मला 8 मिनटाचं लावून टाकलं. ते पाहिल्यानंतर ते एवढे खुश झाले. ते बोलले सारो छे करवा जोए छे. तो अमित भाई बोलले कि आपने 25 मिनट दिया, मैं रात भर बैठा हूँ इसके साथ. रात्री 9 ते 2:30 वाजेपर्यंत. कसं असतं, ह्या व्यक्तिमत्व असतात ना त्यांना समजून तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असतं. आणि ती समज असताना मी तर 9 ते 9:15 एवढंच. अमित भाईंचा ह्याच्यापेक्षा जास्त काय मिळेल. माझं तर आपलं 10:30चं विमानाचं बुकिंग बोर्डिंग कार्डच घेऊन मी गेलेलो. तर ते बोलले की पाहिल्यावरती प्रेझेंटेशन, बोलले तू रुक सकता है. तर पियुष गोयल बोलले हां रुक जाएगा, रुक सो. मग आम्ही त्यांच्या डायनिंग टेबलवरती जेवलो. म्हणजे कलाकाराला एक चांगली काय गोष्ट आहे ना की ह्या सगळ्या ॲक्सेस फार वेगळ्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून. मी नितीन देसाई म्हणून काय थोर नाही, मी कलाकार म्हणून आहे. त्याच्यामुळे या ॲक्सेस असतात हे मी अगदी व्यवस्थित स्वतःला जाणवून सिंपल पद्धतीने वागत असतो. की त्याच्यामध्ये त्यांनी राजूजी सांगितलं की आप खाना खा लो, मैं आके जॉईन करता हूँ. मी आणि पियुषभाई जेवत होते. त्यांनी 2 मीटिंग येऊन आमच्याबरोबर जेवले आणि मग रात्री 10 ते 2:30 त्या माणसाने माझं सगळं पाहिलं. आपल्याला वाटतं ही व्यक्तिमत्व असं. हे त्यांचा अभ्यास वाराणसी घाटावरती माझा पसीना येईल एवढं डिटेलिंगमध्ये त्याच्यावरती. चांगलं झालं की मी अभ्यास केलेला आणि मोदींसमोर प्रेझेंट होताना ह्या माणसाने माझं आधी बघितलेलं. तर माझं तर एकदम पूर्ण डिटेलिंग नीट झालं. मग ते झालं राजूजी. ते झाल्यानंतर मला बोलते मैं तेरे को तमस से जानता हूँ. म्हटलं गुगलवरती टाकलं नितीन देसाई स्टार्टेड करियर विथ तमस से येतं, त्यामुळे माहिती असेल. तेरा वो भारत एक कोच का भी काम अच्छा था. तर मी म्हटलं अरे अभ्यास आहे. तो बोलते वो देवदास में ऐश्वर्या वो थाली घुमाता है, वो शॉट किधर लिया था, वो गुलाल उड़ता है. तर मी म्हटलं
अमित भाई, देवदास पूरी सेट पे हुई। एक मतलब रेलवे स्टेशन से रेलवे बोगी से भी हमने उधर ही लगाया, क्योंकि संजय को स्टूडियो ही जमता है। तो बोले तुझे पता है की अमित भाई, जेव्हा मी तमस करत होतो तेव्हा मला म्हणाले, मैंने एक गुजराती प्ले का आर्ट डायरेक्शन किया है। अच्छा. हे तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा आहे, पण त्यांनी एका गुजराती प्लेचं आर्ट डायरेक्शन केलेलं आहे. ही इज अ आर्टिस्ट. ते म्हणाले की मोदीजी माझा हात पकडून इकडे गेले आणि तू ह्या कलाक्षेत्रात एवढं करत आलास, त्यामुळे मी तुला फॉलो करतोय. म्हणजे तो मला व्यवस्थित फॉलो करताना पाहून मला आनंद झाला. त्यामुळे आता कधी दिसले तरी ते कलाकाराला बाकी काय नको असतं, ह्यांच्याकडनं आम्हाला काय अपेक्षा नसते काय मिळावं घ्यावं. तुम्ही आम्हाला चांगले आशीर्वाद द्या. माझं तर तेच, ह्यांच्याकडनं याच्यापेक्षा दुसरं काय नाही. तर त्यावेळी त्या माणसाने ते बोलल्यानंतर मला पण असं वाटलं, मी म्हटलं शायद अमित जी आप भी मेरा भी हात पकड लेते थे इधर आने के लिए. तो मैं भी म्हणजे अशा लेवलला कलाकार म्हणून बोलता येतं. इतर वेळी धाडस नसतं झालं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अगदी आपलं येरवड्याच्या जेल आहे ना, माझा जो पहिला नॅशनल अवॉर्ड होता बाबासाहेब आंबेडकरचा, त्या पहिल्या नॅशनल अवॉर्डमध्ये एका जेलच्या कैद्याबरोबर रोटी खाऊन मी सेट लावलेला आहे. कारण काय झालं की आम्ही मुंबई इथे मी तयार केली, ट्राम वगैरे आणली, पण येरवड्यात आंबेडकर आणि गांधीजी ह्या दोघांमध्ये जे महत्त्वाचं भाषण झालं ते ऑथेंटिक लोकेशन आम्हाला मिळालं. आणि त्या ऑथेंटिक लोकेशनला जेव्हा आम्ही शूट करत होतो, तर तेव्हा तिथे काम करताना माझ्या मुलांना, माझ्या लोकांना, प्रोडक्शनला तो कैदी हात लावू देण्या. तो तिथे जन्मठेपेच्या कैदेमध्ये होता आणि त्यांनी तिथलं गार्डन स्वतः केलेलं. तर त्याला वाटलं हे कोण आले माझं हे करायला. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय आता हात लावू नका, तुम्ही इतर कामं करा, मी आल्यावरती त्याला भेटतो. तर मी गेलो. तर बाबा असं पहिलं बाबा म्हणलं, असं एकदम तो हे करायला लागला. तो म्हटलं की बाबा आप बहुत अच्छा काम किए, गार्डन बहुत अच्छा सजाया आपने. तर म्हणाला हाँ ये देखो ये अभी बोल रहे निकालने का. बोला नहीं निकालने का नहीं है, ये लोग ऐसे ही बोल रहे होंगे, लेकिन आपको अच्छा लगेगा क्या कि मैं अगर आपको उस ज़माने का, जिस ज़माने का ये है वो करके दे दूँ और आप उसको अच्छी तरह, आप ही करना है, ये लोग क्या कुछ नहीं करेंगे, आपको ही करना है. लेकिन ये जो नई नई मॉडर्न चीज़ें आई है ना, रेलिंग और ये हटानी है. तर ती जेव्हा त्याला सांगितल्यानंतर नेमका लंच ब्रेक झाला. तो आधी तोपर्यंत पण ऐकत नव्हता. मग मी म्हटलं की बाबा मेरे को भी भूक लगी है, मुंबई से आए हो, मुझे भी दो ना एक रोटी. त्याच्याबरोबर जेलची रोटी तोडली आहे मी आणि त्याच्याबरोबर ते बसून खाल्ली आहे. चविष्ट होती, नाही असं नाही भाजी, पण त्याच्यातनं मग त्या माणसाला कन्व्हिन्स करून मग आम्ही तर त्यावेळी माझ्याकडे जो फोटोग्राफ होता आंबेडकर आणि गांधीजी जेव्हा भेटले, तो मी तसाचा तसा केला आणि त्यामुळे मला पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. नितीन सर, तुम्ही खरं तर कर्जतमध्ये प्रति बॉलिवूड म्हणजे विश्वच उभा केलं, तुमचं वेगळं विश्व आहे तिकडे. मला हे विचारायचं आहे की फक्त तुम्ही स्टुडिओपुरतं किंवा शूटिंगपुरतं मर्यादित न ठेवता लोकांनी तिथं यावं आणि ती फिल्मी दुनिया सगळी अनुभवावी यासाठी तुम्ही एक वेगळं पार्क तिकडे बनवलं आहे. पण गेल्या 2 वर्षापासून सगळं बंद आहे आणि खरं तर तुमच्या तिकडे सलमान खान आहे, शाहरुख खान आहेत, सगळेच आहेत. त्या लोकांची आता काय अवस्था आहे किंवा त्यांच्याबद्दल तुम्ही तिथे काय केलं, आता एकंदर तिथलं वातावरण कसं आहे? कसं झालं की जेव्हा मी एक आदर्श वॉर्नर किंवा हे बघत असतो आणि मुलगी आणि मुलं तिकडे शिकत असताना एक वर्षातली एक ट्रिप होत असताना मी जेव्हा पाहिलं, तर मला माझी मुलगी म्हणाली की बाबा हा जो वॉर्नर ब्रदर्स आहे त्याच्यासारखाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेट्स आपल्याकडे आहेत, त्याच्यापेक्षा भव्य आहे. तर हे जसं फिरवतात, तिने मला फिरवलं जसं लोक येतात आणि हे करतात. तर ते माझ्या डोक्यात आलं की हिंदुस्थानमध्ये 3 धर्म आहेत. एक आपला स्वतःचा धर्म, दुसरा आहे क्रिकेट आणि तिसरा आहे बॉलिवूड. तर लोकांना जर का 10 जणांची फॅमिली असेल त्यातलं 8 लोकांना बॉलिवूड आवडत असतं आणि बरेच लोकांना हाऊस असते. तर आत्ता पण अमितजींच्या घराच्या बाहेर, सलमानच्या घराच्या बाहेर एवढे लोक, म्हणजे आपला स्टार म्हणजे देवच असं असतं. तर ह्या सगळ्यांना आपण असं ती संधी का उपलब्ध करून देऊ नये की जे शूटिंग होतं. मग मी तो अभ्यास केला की माझ्या शूटिंगच्या लोकांना पण डिस्टर्ब झालं नाही पाहिजे आणि लोकांना पण ते फिरता आलं पाहिजे. आणि तुला सांगतो एवढा छान अनुभव आला की लोक येऊन तिथे, म्हणजे एक विणावळणी विमेन्स डेला
तिथे 8,000 बायका म्हणजे अगदी कोल्हापूर विरार इथपासनं तिथपर्यंत आल्या, नाशिक पुणे हे. आणि एक मुलगी श्रीदेवीचे सदमाचा रोल करून होती, एकीने मस्तानी बनलेली, कोण जोधा बनलेली. एक तर बाई शी वॉज 78, तिने पोलका डॉटचं हे घालून जुलीची कॅप घालून जुली तिची त्या वेळात त्यांची हे असं. तर ह्याच्यापेक्षा काय आणखीन म्हणजे लोकांना तिथे खुलण्यासाठी, आणि ते लोक मग भरभरून यायला लागले. त्यातनं मग सगळ्यांना फिरायचं झालं. नंतर अनेक कॉलेजचे स्टुडंट्स, अनेक आर्ट कॉलेज आणि आपले आर्किटेक्चर कॉलेजचे स्टुडंट्स येतात. माझा मास्टर क्लास असतो, आम्ही त्यांना त्या पद्धतीने हे करत होतो. तर जसं मी म्हटलं, मी 33 वर्ष कार्य केल्यानंतर गिविंग बॅक टू सोसायटीमधला तो एक उपक्रम झाला की लोकांना आनंद लुटू द्या. आणि त्या आनंद लुटत असताना त्यांना त्यांचं वैभव म्हणजे फिल्मी हे लोक येतात, बुक करतात, कॉस्ट्यूम बुक करतात, मेकअप बुक करतात आणि तिथे स्वतःला त्या वेळामध्ये रमवून घेतात. तर अशा पद्धतीने तो जो गोष्ट व्हायला लागली, मग आता त्यातनं डेस्टिनेशन वेडिंग तिथे व्हायला लागली, प्री वेडिंग शूटिंग तिथे व्हायला लागली. असं सगळं ते गणित एक वेगळं वेगळं व्हायला लागलं. कारण तो हा मोठा पांढरा हत्ती आहे आणि तो ॲक्टिवेट करणं, त्या सगळ्या गोष्टी ठेवणं. कारण मला माहिती आहे की मी माझ्या आयुष्यातली पुंजी तिथे लावून आयुष्याला सगळं आहे. राजूजी, मी स्वतःसाठी काय नाही घेतलं. आता मध्यंतरी बातम्या बघितल्या की त्यातल्या स्टुडिओला आग लागली, जो म्हणजे सगळ्यांसाठी ज्याच्याबद्दल खूप उत्सुकता असते, तो जोधा अकबरच्या वेळचा जो सेट आहे त्याला. आणि माझ्या बाबतीत तर फार अगदी असा घणाघाती होतो. मी म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे आमचे 168 लोकांचा जो स्टाफ होता तो अगदी फक्त 16 लोक सिक्युरिटीचे होते. आमच्या मागे जे रेल्वे लाईन आहे, त्या रेल्वे लाईनमधनं ते जुनं गवत, एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या त्याला वाटलं गवत साफ करायचं, पण त्याला काय माहिती एका कलाकाराचे आयुष्य तिकडे आहे. त्यांनी तिकडे आग लावली आणि ती आमच्याकडे आली आणि आमच्याकडे मनुष्यबळ तेव्हा लॉकडाऊनमध्ये नसल्यामुळे ती फोफावत गेली आणि ती प्रचंड प्रमाणात हे केली. तर त्या गोष्टींमध्ये मी जेव्हा तिथे पोचलो तर तिथली 27 गावं आमच्या अगदी जवळकीचे आहेत आणि माझा स्टुडिओ तसंच त्यांचा झाला आहे, कारण त्यांचा रोजगार पण आहे, त्याचबरोबर त्यांना आपुलकी आहे. तर मी पोचेपर्यंत तिथे 7 ते 9 अग्निशामक दलाच्या गाड्या त्यांनी मॅनेज केलेल्या, 300-400 लोक ते सगळं हे करत होते. तर त्यातनं मला असं वाटलं की माणसं कलेवरती किंवा कलाकारावरती प्रेम किती करतात. पण मग तो स्टुडिओ जळून गेला सगळा. आणि त्याच वेळेत राजूजी, त्या लोकांनी मेहनत करून जिथे ती हे जात होती तिथे बुलडोजर वगैरे लावून त्याला आटोक्यात आणली. नक्कीच मला त्या जेव्हा अशा 30 फूट 40 फूट वरती ज्वाळा जात होत्या तेव्हा माझं 30 वर्षाचा बॅग म्हणजे आठवत होतं. कारण मी जे 1942 लव्ह स्टोरीपासून जमा केलेले मोल्ड होते, मी जे माझ्या आयुष्यातले बेस्ट असे प्रकार होते, जे अगदी तन मन धनानी जपून ठेवले, म्हणजे सगळे माझ्या स्टुडिओची खासियत जर का काय म्हणाल तर माझे मोल्ड आहेत, ते आम्ही वाचवले काहीपणात. पण काही जे रेअर होते ते गेले एखाद्या माणसाच्या दुर्लक्षितपणामुळे. आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्हाला त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं आहे, त्यांनी पण हे केलं. पण मला पण तुम्हाला भरपाई वगैरे काही मिळाली का त्यांच्याकडून? आता ती तुम्हाला माहिती प्रोसेस आहे आणि हे ती लॉकडाऊन भरपाई आहे. म्हणजे असं आहे की ते आर्थिक स्वरूपात मिळेल, जे गेलं ते कसं येणार? ते कसं येणार म्हणजे तेच मी त्यांच्याशी बोलताना तेच म्हटलं की तुम्हाला माहिती नाही की तुमच्या ह्या निग्लिजन्सीमुळे माझं जे काय नुकसान झालं आहे ते भरून येणंच शक्य नाही. कारण माझी तपश्चर्या आहे. ND स्टुडिओ हे मी माझं स्वतःला घाण टाकत स्वतःचं आयुष्य हे करत मी स्वतःला बाकी काही नाही केलं. मी माझ्या बायका पोरांना आईवडिलांना एवढे टाईम नाही दिले जेवढं मी माझ्या करिअरला किंवा माझ्या स्टुडिओला दिले. आणि हे मी करतोय कशासाठी? कलेसाठी. आणि त्या कलेकडनं मला तसा काहीच कुठला मदत नाही, तशी कुठलीच मला प्रेरणा नाही किंवा तू हे करतोयस. सगळ्यांना वाटतं हा करतोय, करू द्यावा, पण कसा करतोय? जसं हा आत्ता म्हणाला की मला माझ्यापेक्षा ना आमच्या त्या कलाकारांची, आमच्या ते जो माझ्या इथे सलमान बनून बिचारा तो ॲप्रिशिएट होतो आणि पैसे कमवतो, तसेच अनेक कलाकार आहेत त्यांची, ज्याच्या आजूबाजूच्या लोकांचं हे आहे. आणि त्या ह्याच्यात सगळंच ह्या थांबल्यामुळे पण
आम्ही म्हटलं, मी लगेच गेलो. 8 दिवस मला लागले. दिवस रात्र आम्ही ते सगळं जंजाळ बाजूला करून फेकलं आणि लगेच लाईन दोरी मारली. म्हटलं याच्यापेक्षा डबल आपल्याला तयार करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रसंग माझ्यावरती येतात, तो मी प्रयत्न करतो की त्यातनंच आपण हे करावं. माझी तर जेव्हा मी आमच्या चित्रपटसृष्टीमधले किंवा हे नाटकातले किंवा हे तमाशातले किंवा हे जे कलाकार जे पोटतिडकीने सरकारसमोर हात पसरतायत आणि सगळे जे मागतायत ना, मला एवढं दुःख होतं. माझ्याकडे जर का ह्याच्यात काय असतं, म्हणजे माझ्या स्टुडिओमध्ये हे झालेले किंवा माझ्या स्टुडिओच्या लोकांना देता देता, पण हे जर का कलाकारांसाठी, मग प्रत्येक राज्याला ना कलेचं वैभव लागतं आणि कलाकाराला राजाश्रय लागतो. आणि त्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हाच कलेचा विकास होतो. आणि जेव्हा कलेचा विकास होतो तर त्या राज्याचा पण विकास होतो, त्या देशाचा पण विकास होतो. हे आपले लोक विसरतात. अशा काळात सगळ्यांना ती मदत आहे, सगळ्यांना ती गरज आहे. मी माझ्या परीने दिवस रात्र करून मला जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करतो आहे. पण ते हात बांधले गेल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कितीपर्यंत करणार. पण आम्ही जोमाने परत कामाला लागलो आहे. कालच दिप्पल लांजेकरचं ज्ञानेश्वर माऊलींचं एक चित्रपट सुरू झाला आहे. उद्यापासनं काशीबाईवरती स्मृती शिंदे त्यांच्या मालिकेतनं एक वर्षभराचं शूटिंग होतं आहे की कशा पद्धतीने आहे. असे अनेक आता लाईनअप तर केलेले आहेत. कलाकार कधी माझ्यामध्ये तरी जसा तो त्याला एक कुठनं तरी चेतना मिळाली ना, तो उठून परत त्याच्या विश्वावरती आहे. आणि मी माझ्या अंगात जोपर्यंत दम आहे ना, तर ते कलेची साधना आणि कलेची सेवा करत राहीन. मग मी कितीही संकट येऊ, कितीही चांगलं येऊ, अवॉर्ड मिळाल्यावरती मी तेवढा भारावून जात नाही. आज 4 नॅशनल अवॉर्ड, एवढे स्क्रीन, एवढे फिल्मफेअर मिळाल्यानंतर ते बूस्ट आहे, ते आम्हाला लागतंच. कारण त्याच्या व्यतिरिक्त काही बाकी मिळत नसतं. पण हार न मानता परत त्या जिद्दीने करायचं. आणि त्याच्यासाठी मी खरंच माझ्या आईचा, माझ्या बायकोचा, माझ्या मुलांचा, माझ्या बहिणीचा, तिच्या नवऱ्याचा, काकांचा, अशा आणि माझ्या सगळ्या परिवाराचा जे माझ्याबरोबर उभे राहिलेत ह्या सगळ्या स्थितीमध्ये. कारण हे 1.5-2 वर्ष ना फार कठीण सगळ्यांसाठीच. एक तर दिवस रात्र काम करत असताना घरात बसायला लागणं, घरातनं बाहेर पडल्यावरती अनेक समस्यांमधनं आपल्याला बाहेर येऊन काम करणं आणि परत ती चेतना ठेवणं की नाही, मला परत त्या जिद्दीने. मी 33 वर्ष, ही दाढी ह्याच्यासाठी वाढवली आहे की मला आठवू दे की ती 33 वर्ष वेगळी होती, आता तुझी परत चालू झालीत. आता तू परत उमेदीने जेवढा वर्ष आहेत, जेवढ्या जीवन जगायचं आहे, तुला डेडिकेटेडली तुझ्या कामासाठी तेवढं परत उभं राहायचं आहे, तुझ्या लोकांसाठी उभं राहायचं आहे. तुमची ही जिद्द तुम्हाला वेगळं बनवते, तुम्हाला मोठं बनवते. समर्पित भावनेनं तुम्ही आजपर्यंत काम करत आलेला आहात आणि त्याचमुळे कदाचित किती संकटं आली तरी कुठल्याही संकटानं तुम्ही खचून गेला नाहीत. नव्या उमेदीनं प्रत्येक वेळेला सुरुवात केली आणि म्हणूनच तुम्हाला आधुनिक जगाचे विश्वकर्मा, आधुनिक युगाचे विश्वकर्मा का म्हणतात हे तुमचे अनुभव, तुमचं काम आणि आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा ऐकल्यानंतर आम्हाला कळतं. हत्तींचं आणि तुमचं प्रेम, तुमचं हत्तींवर असलेलं प्रेम याविषयीचा उल्लेख झाला. तर त्या गजांतलक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहो या शुभेच्छा आमच्या. आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून आभार. खूप धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.